हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तो अभी एक दो दो या 5 मिनट तक जब लोग ज्वाइन हो रहे हैं तब तक किसी को एक मिनट मराठी पण चालेल सर. आय थिंक आशिष सर आज मराठी आहे ना? हो सर, मराठी आज. ओके ओके ठीक आहे. हां तर बाकी लोक कनेक्ट होत आहेत त्यापर्यंत सपोज दॅट आजच्या आपल्या वेबिनारमध्ये तुम्हाला काय ऐकायला आवडेल, काय कोणत्या गोष्टी तुम्हाला मार्केटबद्दल माहिती करून घ्यायचं आहे, या गोष्टी जर तुमच्यापैकी कोणाला काही माहिती असेल स्पेसिफिक गोष्ट मला हे मार्केटचे जाणून घ्यायचं आहे किंवा मला इंट्राडे काम करायचं, जे काही तुमचं असेल सर्व रिक्वायरमेंट, ती रिक्वायरमेंट जर कोणाला काही सांगायची असेल चार्ट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकतात मला, किंवा तुम्हाला आता डायरेक्टली तुमचं माईक अनम्यूट करा आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतः बोलू शकता. तुमचं नाव सांगायचं आणि तुम्हाला आजच्या आपल्या वेबिनारमध्ये आजचं आपण जे काही आपण 1 तास स्पेंड करणार आहे त्याच्यात तुम्हाला नेमकं मार्केटचं काय माहिती करायचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही 2 मिनिटं बोलू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली मेसेज टाईप करू शकता, मी ते रीड करेन तुमचं नाव घेऊन. ओके सुलतान सरांचा आलेला इंट्राडे चाहिए. ओके ठीक आहे सर. इंट्राडे कसं माहिती करायचं, इंट्राडेमध्ये काम कसं करायचं, इंट्राडे काय असतं, ज्या गोष्टी नक्कीच मी कव्हर करणार, या गोष्टी ऑलरेडी मी ॲड केलेल्या आहेत. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात किंवा चार्ट बॉक्समध्ये तुम्हाला वाटत असेल तर डायरेक्टली लिहून पाठवा, मी ते रीड करतो. सॉरी. हॅलो बोलिये सर. बोला सर बोला. सर मी श्रीकांत वास्कर फ्रॉम औरंगाबादहून बोलतोय. बोला सर बोला. माझा बिझनेस व्यवसाय कापड दुकान. ओके. तर मी बऱ्याच दिवसापासून इंटरेस्टेड आहे की शेअर मार्केट आणि इंट्राडे हे काय नेमकं मला काही माहित नाही, म्हणजे फर्स्ट टाइम मी आज मीटिंग जॉईन केली तुमची आपली. ओके. तर इच्छा आहे की मी शेअर मार्केटमध्ये थोडस काहीतरी प्रोग्रेस करावं, काहीतरी बघावं, आणि त्याच्यातली मला असं समजून चाललंय मला शून्य माहिती आहे. बरोबर बरोबर. हो 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 नक्कीच नक्कीच चालेल. मी हा पॉइंट पण आहे. तर त्याच्यात नेमकं कशा पद्धतीने त्याच्यात इन्व्हेस्टमेंट असते, कुठल्या शेअर मार्केटमध्ये शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची कंपनीमध्ये, नेमकं काय आहे, बरोबर, त्याच्याविषयी थोडीशी सविस्तर माहिती भेटली तर बरं होईल. नक्कीच 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 आपण ते कव्हर करूया. म्हणजे सपोज दॅट एकदम बेसिक पासून तुम्हाला माहिती पाहिजे त्या गोष्टी कव्हर करूया. निफ्टी बँक निफ्टीमध्ये कसं काम करायचं ते सांगतात, भरपूर लोक सांगतात. इंट्राडे मध्ये कसं ट्रेड घ्यायचं आहे ते विचारतायत. ठीक आहे. स्विंग ट्रेडिंग कसे करायचे गणेश सर बोलतायत, गणेश स्पोटे सर. नक्कीच सर ते पण करूया. रुपाली मॅडम करून आहे त्या विचारतायत की हाऊ टू चूज द शेअर्स. ओके नक्कीच. आपण म्हणजे स्क्रिप्ट सिलेक्शन कसं करायचं, कोणत्या कंपनीत मार्केटमध्ये काम करायचं, काय करायचं ते कसं चॉईस करायचं ते नक्कीच. डिलिव्हरीमध्ये कोणते स्टॉक घ्यावेत. ओके डिलिव्हरीमध्ये काम करण्यासाठी कोणते स्टॉक घ्यायचे आणि ते कधी एंट्री करायची हे पण एक महत्त्वाचा पॉईंट असतो. मिसाळ सर, उमेश सर नक्कीच. बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग प्रमोद सर विचारतायत. स्विंग ट्रेडिंग करायची अथर्व सर विचारतायत. नक्की या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहे आजच्या वेबिनारमध्ये. ओके. त्याच्यानंतर फाइंडिंग राईट स्टॉक फॉर लॉंग टर्मसाठी प्रवीण सर विचारतायत की जर मी इन्व्हेस्टमेंट करतोय थोडंसं लॉंग टर्मच्या दृष्टीने तर चांगले स्टॉक कसे निवडायचे, किंवा जे मिड कॅप स्टॉक आहे सपोज ते मल्टी बॅगर कसे निवडायचे सपोज असं काहीतरी त्यांचा क्वेश्चन असेल तर ते कसं निवडायचं, ते कसं शोधायचं ते पण आज आपण नक्कीच बघणार आहे. हे कसे टाईप करायचं, ज्यांना आवाज येत नसेल सर आशिष सर एक मेसेज टाका बरं, त्यांना माईक अनम्यूट कसं करायचं त्या गोष्टी टाका पाहिजे. ठीक आहे. अर्जुन सरांना एक मेसेज टाकून द्या. ओके. बाकी अजून कोणाला काही बोलायचे असेल बोलू शकतात. अजून 2 मिनिटं मी देतो म्हणजे परत आपण सुरुवात करूया. तरी सुद्धा कोणाला अजून काही नवीन मेन्शन करावंसं वाटत असेल तर मेन्शन करू शकता तुम्ही. तर अकाउंट ओपन करावं लागतं का शेअर मार्केट घेण्या व्यवहार करण्यासाठी? डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. डीमॅट अकाउंट कसं वर्क होतं, काय होतं, कशा गोष्टी होतात त्या गोष्टी पण तुम्हाला गाईड केल्या जातील सगळं. बर. ओके. हाऊ टू आयडेंटिफाय द चॉपी मार्केट. ओके. कन्सोलिडेशन मार्केट म्हणतात त्याला, चॉपी किंवा कन्सोलिडेशन. प्रमोद सर विचारतात की नक्कीच सर ते कसं आयडेंटिफाय करायचं या गोष्टी पण आपण नक्कीच कव्हर करतो. डिफरन्स बिटवीन स्विंग ट्रेडिंग, डिलिव्हरी, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. ओके ओके नक्कीच हे सगळे पॉईंट येणार आहे सर. नंदीप सर ह्या पॉईंट मी नक्कीच कव्हर करणार आहे.
हे स्ट्रॅटेजी प्लीज गिव्ह डिटेल्स. नक्कीच नक्की. हेजिंग स्ट्रॅटेजी कसं करायचं, हेजिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर पहिले तुम्हाला हे अंडरस्टँड करता यायला पाहिजे की मार्केट जे येतंय खाली ते पुलबॅक करतोय का ट्रेंड चेंज करतोय, तर ते कसं ओळखता येईल, त्यासाठी काय करता यायला पाहिजे, मार्केटमध्ये आपण नेमकं काय नॉलेज घ्यायला पाहिजे किंवा मार्केटची अनालिसिस कशी करायला पाहिजे, या गोष्टी महत्त्वाच्या असतात हेजिंगसाठी. तर ते हेजिंग कशी करायची, काय करायचे, त्या गोष्टी आपण नक्कीच ऍड करणार आहे. ओके, अजून कोणाला काही मेन्शन करायचे, अजून 2 मिनिटं लास्ट, शेवटचे 2 मिनिटात अजून कोणाला काही मेन्शन करायचं असेल तर मेन्शन करू शकता. सॉरी. पोझिशनल ट्रेडिंगसाठी स्कॅनर कसं यूज करायचं, नक्कीच ते स्क्रिप्ट सिलेक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. सपोर्ट रेजिस्टन्स कसे काढायचे, म्हणजे ट्रेंड अनालिसिस मार्केटमध्ये काय करायचे ते आपल्याला जाणून घ्यायचं. या सगळ्या पॉईंट मी कव्हर करणार आहे. कॅन्डलची स्टडी कशी करायची, नक्कीच 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 नक्कीच. कॅन्डलची स्टडी, कॅन्डलस्टिक असेल, कमिशन चार्ट, असे भरपूर प्रकारचे चार्ट असतात, त्यांचे जे पॅटर्न असतात सपोर्ट आहेत, म्हणजे ते कसं करायचं, कोणी इंडिकेटर वापरतो. स्कॅनर फॉर पोझिशनल ट्रेडिंग अँड स्विंग ट्रेडिंग. नक्कीच सर, हे स्कॅनर म्हणजे स्क्रिप्ट सिलेक्शन मध्ये या सगळ्या गोष्टी येतील की नेमक्या कोणत्या स्टॉक मध्ये मुवमेंट येणार आहे, हे कसं ओळखायचं, कसं फाइंड आउट करायचं, या गोष्टी आपण नक्कीच आपण याच्यात शोधू शकतो. सांगेल मी तुम्हाला या गोष्टी. ओके, मोस्टली कदाचित क्वेश्चन भरपूर लोकांचे आलेले आहेत आणि अजून पण कोणाला मेन्शन करायचे असेल, पण आपला आता टाइम जवळपास झालेला आहे, तर आपण एक काम करूया. आता जेव्हा मी स्टार्ट करेन तर स्टार्ट केल्यानंतर मला जवळजवळ एक 40 ते 50 मिनिटं लागतील पूर्ण प्रेझेंट करायला की एक्झॅक्टली आपल्याला काय म्हणायचं, आपण कसं काम करतो मार्केटमध्ये, कशा पद्धतीने सुरुवात करायची, या सगळ्या गोष्टी करायला एक 40-50 मिनिटं मला लागतील. तर या गोष्टी आपण सुरुवात करणार आहे आणि याच्यात सक्सेस कसं मिळवायचं, काय मिळवायचं, ते अनालिसिस कशी करायची, कोणती सिस्टम वापरायची, आपण काय सिस्टम डेव्हलप केलेली, ही गोष्ट म्हणून मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. तर 40-50 मिनिटं तुम्हाला एकदम व्यवस्थित शांतपणे काय कशा पद्धतीने आपण मार्केट यूज करतोय, कसं मार्केटमध्ये काम करतोय, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. तर 40-50 मिनिटं प्रॉपर ऐकायचं आहे. इन बिटवीन तुम्हाला काही डाऊट आला तर शेवटचा अर्धा तास हे संपल्यानंतर परत अर्धा तास मी तुम्हाला आता जसं क्वेश्चन आन्सर घेतोय, तुम्ही बोलू शकतायत, बाकी सगळे ऐकतील, मी परत त्यांचे आन्सर करणार. तर या गोष्टीसाठी मी परत अर्धा तास तुम्हाला ठेवणार आहे. ठीक आहे, तर जे बोलतोय ते व्यवस्थित लक्षात ऐकायचं आहे आणि फक्त लक्षात ठेवायचं की जेव्हा आपलं प्रेझेंटेशन चालत असेल तर तुमचा माईक म्यूट ठेवा, कारण की परत तुमच्या घरातला आजूबाजूचा आवाज असेल तर बाकी सगळ्यांना डिस्टर्ब होईल. तर फक्त माईक अनम्यूट करू नका ज्यापर्यंत आपण हे कम्प्लीट करत नाही. ठीक आहे, तर आपण आता स्टार्ट करूया. जनरली जसं एक सरांनी पण बोलले बघा की आता मी मार्केटमध्ये एकदम नवीन आहे, कपड्याचे दुकान वगैरे आपण चालवतो, सपोज कपडा मार्केटमध्ये काम करतोय, असं प्रत्येक जण आपापले वेगवेगळे बिझनेस स्टार्ट करतायत. कोणीतरी जॉब करतोय, कोणी बिझनेस करतोय, कोणी काय करतंय, आणि सोबत आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काम करायचे, सेकंड इन्कम सोर्स स्टॉक मार्केटमध्ये जनरेट करायचंय. तर हे करण्यासाठी आपल्याला 2-3 पद्धती आहेत मार्केटमध्ये काम करायला. ते कसं आहे ते पण मी तुम्हाला पुढे सांगतो. तर सगळ्यात पहिली एक गोष्ट मी तुम्हाला मेन्शन करतो की स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करतोय तर पहिले आपल्या अकॅडमीचं तुम्हाला प्रोफाईल सांगून देतो. सिटी अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेड आमच्या कंपनीचं नाव आहे. जवळजवळ 2008 पासून आम्ही स्टॉक मार्केटमध्ये काम करतोय. 2008 मध्ये मी मार्केटला सुरुवात केली होती आणि आज 12 ते 13 वर्ष झालेले आहेत कंटिन्युअसली स्टॉक मार्केटमध्ये फुल टाइम आम्ही काम करतोय. इंट्राडे, स्विंग, पोझिशनल, ऑप्शन मध्ये ट्रेडिंग कशी करायची, या सगळ्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये काम करतो. तर तुमची जी काही रिक्वायरमेंट आहे त्याचं कसं काम करता येईल या सगळ्या गोष्टी आपण फुलफिल करणार आहे. पण एक नॉर्मली मार्केटमध्ये जो व्यक्ती एकदम नवीन आलेला आहे, सपोज आज मार्केटचे एबीसीडी आपल्याला माहित नाही, सपोज दॅट, किंवा कोणी एखादा 5 वर्षापासून 10 वर्षापासून मार्केटमध्ये काम करतोय, तर आपण जो विचार करतो सपोज स्टॉक मार्केटमध्ये एखादा व्यक्ती सुरुवात करतोय किंवा नवीन मार्केटमध्ये एकदम बेसिक पण मार्केटचं नॉलेज नाही, किंवा जो ऑलरेडी 2-5 वर्षापासून काम करतोय, आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम करण्याचं ऑब्जेक्टिव्ह काय, स्टॉक मार्केटमध्ये आपण का काम करतोय, एक्झॅक्टली आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये काम का करायचंय, या क्वेश्चनचे आन्सर प्रत्येकाचे एक राहणार आहे की सर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करून आपल्याला पैसे कमवायचे, प्रॉफिट कमवायचा आहे. बरोबर आहे, प्रत्येक व्यक्ती म्हणतोय. आता हा प्रॉफिट कमवण्यासाठी आपल्याला किती प्रॉफिट कमवता येईल स्टॉक मार्केटमध्ये, सगळं पैसा कमवायचे मान्य आहे, पण मग स्टॉक मार्केटमधून मी किती पैसे कमवू शकतो, तर स्टॉक मार्केटमधून जे प्रॉफिट कमवण्याची पॉसिबिलिटीज आहे याला काही लिमिट नाही. तुम्हाला हवा तेवढा प्रॉफिट आपण स्टॉक मार्केटमध्ये कमवू शकतो. हे सगळ्यांना कदाचित माहिती आहे की स्टॉक मार्केटला लिमिट काहीच नाही, मोठं समुद्र पाहिजे तेवढा पैसा कमवता येईल आपल्याला. पण मुद्दा हा आहे की हा पैसा कमवण्यासाठी तुम्हाला काहीतरी रिक्वायरमेंट लागतील. प्रत्येक व्यक्ती पैसा नाही कमवू शकत, तर मग कोण कमवू शकतो, त्यासाठी काही रिक्वायरमेंट आहे. 2 रिक्वायरमेंट आहे माझ्यासाठी. जर आपल्या सिस्टमनुसार जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचे असेल स्टॉक मार्केटमध्ये, जनरली तुम्हाला जे काही महिन्याला 2,000, 5,000, 20,000, 2 लाख, 5 लाख जी काही अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला किंवा रोजच्या बेसिसवर कमवायची असेल, तर ते कमवण्यासाठी 2 रिक्वायरमेंट आहे.
सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट काय आहे की तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये काम करायला, पैसे कमवण्यासाठी काहीतरी पैसे असायला पाहिजे. आपण 2, 5, 10,000 रुपये जेव्हा मार्केटमध्ये लावणार तर त्या प्रॉफिटमधून आपल्याला ते पैसे लावणार, ते प्रिन्सिपल अमाऊंट जेव्हा आपल्याकडे लावणार, ते बिझनेसमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करणार तर त्या पैशांवर आपल्याला कमाई भेटणार आहे. म्हणजे आपल्याला कॅपिटल रिक्वायरमेंट आहे, काहीतरी कॅपिटल. मग कोणी एखादा विचार की सर नेमकं किती पैसे लागतील मला मार्केटमध्ये सुरुवात करायला, तर अगदी नॉर्मलची गोष्ट आहे की तुमच्याकडे जी काय अमाऊंट आहे 2,000, 5,000, 10,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 10,00,000 जी कोणती अमाऊंट आपल्याकडे आहे अशा कोणत्याही कॅपिटल पासून आपण सुरुवात करू शकतो. आता 2-5,000 रुपये तर प्रत्येक व्यक्ती मार्केटमध्ये सुरुवातीला सुरुवात करू शकतो मार्केट समजून घेण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी. पैसा कसा येईल तर म्हणजे एक बेसिक अमाऊंट पासून आपण स्टार्ट करू शकतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्ही जेवढे पण लोक कनेक्टेड आहेत हे प्रत्येकाला कडे काही ना काही कॅपिटल आहे, आपण सुरुवात करू शकतो. सेकंड रिक्वायरमेंट सगळ्यात महत्वाची की पैसे जवळजवळ सगळ्यांकडे आहेत, आपण पैसे लावू शकतो मार्केटमध्ये. पण मार्केटमध्ये जे पैसा कमवायचा आहे तर पैसे लावल्याने लगेच पैसे येत नसतात. त्याच्यासाठी जर ज्याला प्रॉपर नॉलेज असेल तर तो जो नॉलेज प्रॉपर यूज करेल त्याला पैसा कमवता येईल. म्हणजे मार्केट कुठे जाणार, मार्केटचं नॉलेज किंवा मार्केटचे अनालिसिस करायचे म्हणजे काय की मार्केट जर 100 रुपयापासून 120 ला जाणार असेल, म्हणजे मार्केट अप ट्रेंड मध्ये, मार्केट वरती जाणार आहे, तर आपण पहिले बाय करायचंय. आणि एखादं मार्केट सपोज 100 रुपयाला तिथून जर ते खाली पडणार असेल तर आपल्याला काय करायचं, त्याच्यात आपल्याला बाय करायचं नाही, आपल्याला वेट करायचंय मार्केट खाली जाईल सपोज, म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये. किंवा जर आपण ऑलरेडी बाय करून ठेवला असेल आणि आपल्याला माहिती की हे मार्केट खाली पडणार आहे तर आपला घेतलेला माल विकून टाकायचं. म्हणजे अल्टिमेटली काय की आपल्याला मार्केटची डायरेक्शन शोधता यायला पाहिजे. आता हे शोधण्यासाठी आपल्याकडे काहीतरी नॉलेज असायला पाहिजे. आणि ते नॉलेज नेमकं काय असायला पाहिजे, तर ते नॉलेज साठीच आपण काय म्हणतोय की तुम्हाला हे रिक्वायरमेंट, पहिली रिक्वायरमेंट प्रत्येकाकडे 2, 5, 10, 20 अमाऊंट आपल्याकडे आहे. पण मार्केट कुठं जाणार आहे, मार्केट काय करणार आहे हे माहिती करण्यासाठी आपल्याला काहीतरी नॉलेज असायला पाहिजे. आणि हे नॉलेज घेण्यासाठी आपल्याकडे टाइम असायला पाहिजे. पैसे सगळ्यांकडे, आपला जॉब आहे, आपलं बिझनेस आहे, सगळं मेंटेन करून आपल्याला स्टॉक मार्केट शिकायचं आहे. तर हे स्टॉक मार्केट शिकण्यासाठी, स्टॉक मार्केट अनालिसिस करण्यासाठी, इथून पैसे कमवण्यासाठी काहीतरी टाइम असायला पाहिजे. आणि मी म्हणतो की प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास आहे, या 24 तासातून मला रोजच्या अर्धा तास तुमचा असायला पाहिजे. जर तुम्ही अर्धा तास देऊ शकत असाल तर जेवढा पण मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिट कमवण्याचे विचार करतायत तो सगळा प्रॉफिट तुम्ही कमवू शकतायत. आणि आजच्याच सेशनमध्ये तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स पण येईल. तर तो अर्धा तास कसा द्यायचा, काय द्यायचं, तुम्हाला मी पूर्ण ट्रेनिंग वगैरे मध्ये आपण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. पण तो अर्धा तास पाहिजे. आणि तो अर्धा तास पण मार्केट आवर्स मध्येच पाहिजे असं पण गरज नाही. जेव्हा मार्केट चालू असत तेव्हाच पाहिजे याची पण गरज नाही. रात्री मार्केट बंद असताना तुम्ही सपोज तुमचं जेवण वगैरे सगळं उरकल्यानंतर रात्री 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता पण टाइम काढला अर्धा तास तरी मला चालेल. पण तो अर्धा तास नॉलेज घेण्यासाठी पाहिजे. या 2 गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर याच्या पुढे जी काही गोष्टी तुम्ही विचार करत असाल मार्केटमध्ये ते सगळं पॉसिबल आहे. आणि आपण जे काय आता तुम्हाला प्रॉफिट दाखवणार आहे हा प्रॉफिट नक्कीच तुम्ही कमवू शकतात याची मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. आता मार्केटचा जर विचार केला तर अल्टिमेटली सपोज किती लोक प्रॉफिट कमवत आहे, तो मॅक्झिमम 10% लोक मार्केटमध्ये सक्सेसफुली पैसे कमवत आहेत. तर आपल्याला पण या 10% पैकी एक बनावं लागेल. तर याच्या मागचे रिझन काय, असं काय वाटतं की मार्केटमध्ये असं लोक नाही, बाकी लोक लॉस करतायत आणि जास्तीत जास्त लोक लॉस करतायत, कमी लोक पैसे खूप जास्त पैसा कमवत आहेत. मग त्याच्या मागचे रिझन काय, आपल्याला काय वाटतं की असं काय नॉलेज आहे की जे आपल्याकडे असायला पाहिजे, की जे आपल्याकडे जर असेल तर आपण पण सक्सेसफुली पैसे कमवू शकतोय, कोणते स्किल सेट ते आहे की आपल्याकडे असायला पाहिजे. तर तिची मी लिस्ट देऊन ठेवली तुमच्याकडे की मार्केटमध्ये आपल्याला एंट्री पॉईंट माहिती असायला पाहिजे, टार्गेट माहिती पाहिजे, टॉप लॉस माहिती पाहिजे, टेक्निकल अनालिसिस यायला पाहिजे, फंडामेंटल अनालिसिस यायला पाहिजे, मार्केटचे न्यूज आपल्याला कळायला पाहिजे, सप्लाय डिमांड कळायला पाहिजे, ओपन इंटरेस्ट काय असतो ते कळायला पाहिजे, मार्केटचे ट्रेंड काय ते कळायला पाहिजे. अशी ही लिस्ट वाढत जाणार आहे. प्रत्येक व्यक्ती जेवढे बोलणार तेवढे प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळी रिक्वायरमेंट आहे की या गोष्टी कळायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी कळायलाच पाहिजे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण एक एक्झाम्पल घेतो मी आणि एक्झॅक्टली मार्केटबद्दल काय कळायला पाहिजे ती गोष्ट आपण पहिले फाइंड आउट करूया. कोणती तरी XYZ तुमच्या आवडीची कंपनी सपोज ज्याच्यात तुम्हाला विचार करता की या कंपनीत आपल्याला काम करायचं, ट्रेड करायचं, इंट्राडे ट्रेड करायचे, पोझिशनल काम करायचं, जे काय करायचं आहे. ठीक आहे. आता इंट्राडे म्हणजे काय असतं, पोझिशनल काय असतं हे कदाचित कोणाला माहित पण नसेल तर हे सगळं मी ट्रेनिंगमध्ये डिटेल कव्हर करेल 2 मिनिटासाठी. इंट्राडे म्हणजे काय की मार्केट ओपन झाल्यानंतर आपण ट्रेडिंग सुरू करायची आणि मार्केट क्लोज होण्याच्या पहिले प्रॉफिट बुक करायचं. हे कसं काय या गोष्टी पण पुढे येतील. सपोज हे एक्झाम्पल मी बोलतो इंट्राडे मध्ये की आपल्याला बाय करायचं 1200 रुपयाला, तिथून मार्केट वरती गेलं तर प्रॉफिट भेटणार आहे. तर प्रॉफिट कुठं बुक करायचं त्याला म्हणतो आपण टार्गेट 1300.
तर 1200 ला बाय करायचे, 1300 माझं टार्गेट आहे. मार्केट जर वरती नाही गेलं, जर एखादा ट्रेडमध्ये जर आपला लॉस होणार असेल तर मॅक्झिमम आपल्याला किती लॉस घ्यायचा आहे, त्याला म्हणतो 1150 चा टॉप लॉस आहे आपला. म्हणजे 50 रुपये लॉस होईल, 100 रुपये प्रॉफिट आहे. आपल्याला 100 क्वांटिटी ट्रेड करायची, म्हणजे काही कन्फ्युजन नाही, सगळं क्लिअर ठेवलेलं आहे मार्केटमध्ये काम करायला. आता मुद्दा काय की ज्या काही मार्केटमध्ये मुवमेंट झालेली आहे, मार्केटमध्ये जी काही मुवमेंट झालेली आहे, जे काही ट्रेड झालेले आहे, हे जे फ्रायडेला सपोज आज आपण सॅटर्डेला बसलेलो आहे, काल मार्केटमध्ये जी मुवमेंट झाली याच्याबद्दल आता बोलत बसलो तर त्याच्याने पैसा येणार नाही. तुम्हाला जर खरो पैसा कमवायचा असेल तर उद्या मार्केटमध्ये म्हणजे नेक्स्ट वर्किंग डे म्हणजे मंडेला सपोज मंडेला मार्केटमध्ये काय होणार आहे हे जो व्यक्ती बोलू शकतो, ज्याच्यावर अनालिसिस करू शकतो, तोच व्यक्ती पैसा कमवू शकतो. मग ते याच्यासाठी मी सपोज सांगतोय की हे जे काही मुवमेंट होणार आहे, सपोज मंडेला मार्केट 9:15 ओपन होतंय 1180 ला, आपण बोलतोय 1200 गेला तर बाय करायचं, त्यापर्यंत आपल्याला बाय नाही करायचंय. तर आपल्याला एंट्री पॉईंट 1200, मार्केट 1180 झाला, थोडंसं 5-10 मिनिटं खाली वरती करेल, 9:40 सपोज मार्केट 1200 ला गेलेलं आहे. तर त्याच्यानंतर दिवसभरात मार्केट ओपन झाल्यानंतर आपण 1180 ला ओपन झालं, ज्या प्राइसला चालू आहे त्याला म्हणता ओपनिंग प्राइस त्या दिवसाची. आपण 9:40 सपोज 1200 ला 100 क्वांटिटी बाय करून घेतलं. आता आपण ट्रेड घेतल्यानंतर दिवसभरात सगळ्यात खाली मार्केट जिथे गेलं असेल त्याला म्हणतो त्या दिवसाचा लो, सगळ्यात वरती जिथं मार्केट गेलं असेल त्याला म्हणतो त्या दिवसाचा हाय, आणि 3:30 वाजता मार्केट जिथं थांबेल त्याला म्हणतात त्या दिवसाची क्लोजिंग. म्हणजे ओपन काय, हाय काय, लो काय, क्लोज काय, बाकी काहीच नाहीये. सुरुवात कुठं झाली, थांबलं कुठं, आणि या बिटवीन मार्केट सगळ्यात वरती कुठं गेलं आणि सगळ्यात खाली कुठं गेलं, याला म्हणतात हाय किंवा लो, आणि ओपन अँड क्लोज, बस बाकी कुछ नाही, काहीच नाही. ठीक आहे, या पद्धतीने. तर सपोज जर आपण बोलतोय की मार्केट ओपन 1180 ला झालं, आपल्याला बाय 1200 ला भेटला, आता टार्गेट पण आपल्याला माहिती होतं, टॉप लॉस पण माहिती होतं. या मोमेंटनुसार आपल्याला कळेल की आपला टार्गेट अचीव झालेला आहे, टॉप लॉसला मार्केट काही गेलेलं नाहीये, 1300च्या पण वरती मार्केट गेलंय, म्हणजे आपल्याला प्रॉफिट झालेलं असेल, म्हणजे आपलं जे काही अनालिसिस केलंय त्याच्यानुसार आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. हे पेपर ट्रेडिंग जेव्हापर्यंत तुम्ही ट्रेड करत नाही, फक्त मार्केटला बघत बसतात की मार्केटमध्ये असं वरती करायचं, इथं बाय करायचं, ज्यापर्यंत तुम्ही तुमचे पैसे लावत नाही त्यापर्यंत सगळा प्रॉफिट येताना दिसतो. पण खरोखर प्रॉफिट कमवायचं असेल तर तुम्हाला मार्केटची एक वेगळ्या लेवलचं नॉलेज असायला पाहिजे, आणि ते आहे मार्केटची मुवमेंट. काय असायला पाहिजे तर मार्केटची मुवमेंट कळायला पाहिजे. जर मी तुम्हाला बोलतोय की मार्केटची मुवमेंट कळायला पाहिजे तर त्याचा अर्थ काय, मार्केटची मुवमेंट म्हणजे काय, तर नॉर्मल प्रत्येकाला वाटेल की सर मार्केट थोडंसं खाली वरती जातं, परत खाली येतं, परत वरती येतं, परत खाली येतं. मग आपल्याला जे पैसा कमवायचे नेमकं काय नॉलेज असायला पाहिजे की हे मार्केट जे वरती खाली करते ते वरती खाली करताना खाली येऊन परत वरतीच जाणार आहे का, याचा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. अल्टिमेटली ती गोष्ट मार्केटची मुवमेंट म्हणजे काय, तर 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो की हे मार्केट परत हे वरती जाते, वरती गेल्यानंतर मार्केटला परत वरती पण जायचं असेल तर पहिले मध्ये खाली येतं. हे खाली जे येतं हे फक्त खाली येऊन इथं खाली येऊन रेस्ट घेऊन परत वरतीच जाणार आहे का हो मार्केटमध्ये, का मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये जाणार आहे, या दोघांचा फरक झाला कळला तो पैसा कमवून जाईल, बाकी काहीच नाही. मग तुम्ही इंट्राडेला काम करा, डिलिव्हरी काम करा, स्विंग ट्रेडिंग करा, 2-4-8 दिवसासाठी ट्रेड करा, लॉंग टर्म करा, शॉर्ट टर्म करा, काही करा. अल्टिमेटली तुम्हाला माहिती काय करायचंय की मार्केट पुलबॅक करतोय का मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये येतोय, या दोघांचा फरक झाला कळला तो सक्सेसफुली पैसे कमवू शकतो. आता हे कळणार कसं काय, आणि हे होण्याच्या पहिले कळायला पाहिजे, ते महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सपोज ते एक्झाम्पल जो काय आपण एक्झाम्पल बोललो ते जे एक्झाम्पल मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय, 1200 आपला बाय होता, 1300 आपला टार्गेट होता, आणि 1150 स्टॉप लॉस होता. दिवसभराची मुवमेंट काय झाली हे सगळ्यांना माहिती हो, पण हे एका दिवसाची पूर्ण कॅन्डल बघताना सोपं वाटतं, पण जेव्हा मार्केट चालतं तर लाईव्ह मार्केटमध्ये मुवमेंट कशी असते मार्केटची, जो लाईव्ह मार्केटचा आपला माइंडसेट आहे तो सगळ्यात महत्वाची गोष्ट. मार्केटची मुवमेंट कळल्यानंतर सगळ्यात महत्वाचे, तुम्ही जेव्हा ट्रेड घेणार 9:40 तर तुमच्या टार्गेटची व्हायला सपोज 2:30 वाजता आहेत, तर मार्केट सरळ वरती जाणार नाहीये, मार्केटमध्ये थोडं वरती जाईल, परत थोडं खाली, परत वरती जाईल, परत थोडं खाली. याच्यात सगळ्यात मोठे लोक नुकसान करतात, याच्यात सगळ्यात मोठे मिस्टेक करतात. काय होतं की एंट्री केल्यानंतर मार्केट जेव्हा वरती जाते आपल्याला वाटतं की मार्केटमध्ये चांगली गोष्ट वरती जाते, पण कंटिन्युअसली तुमच्या टार्गेटला जाणार नाही. मध्ये जेव्हा हे खाली पडायला लागतं तेव्हा आपल्यात भीती तयार होत जाते. मग आपल्याला वाटतं की काय करू, प्रॉफिट बुक करून टाकू का थांबू. एक्झॅक्टली इथं जे कन्फ्युजन होतं, या कन्फ्युजनला जर तुम्ही ऍड्रेस करू शकले, याच्यावर जर आपण सोल्युशन शोधू शकलो तर नक्कीच पैसे कमवू शकतो. एक्झॅक्टली कन्फ्युजन काय होतं याच्यात मी बोलतो मार्केटची मुवमेंट आपल्याला कळायला पाहिजे. 2 मिनिटासाठी डिटेल मी ट्रेनिंग मध्ये सांगेल मार्केटची मुवमेंट कशी कळते, काय करते, कशी फाइंड आउट करायची. पण मार्केटची मुवमेंट कळणं म्हणजे काय तर थोडंसं एक्सप्लेनेशन करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो. इथून जर सपोज 1250 पासून मार्केट जर खाली येत असेल तर तुम्हाला काय वाटतं मार्केटमध्ये काय होत असेल, तर 1250 पासून जर मार्केट खाली आलं याचा अर्थ लोकांना वाटतं की इथं लोकांनी प्रॉफिट बुक केला असेल, लोकांनी शॉर्ट सेल केला असेल.
आणि म्हणून कोणी जर बाय केलंय तर लोकांना लोक इथं विकतायत आणि आपण बाईंग कसं थांबायचं? मग मार्केट जेव्हा खाली पडतं तर भीती तयार होते आणि परत जर मार्केट 1220 ला वगैरे खाली यायला लागलं म्हणजे भरपूर खाली येते. इथं 1250 ला गेलो होतो तर 5000 प्रॉफिट दिसत होता 11:30 वाजता. 12:30 वाजून गेले, माझा प्रॉफिट वाढण्याच्या ऐवजी मार्केटमध्ये माझा प्रॉफिट कमी होतोय. आता फक्त 2000 रुपये प्रॉफिट वाचलेला आहे. म्हणजे भीती काय होते की आपला प्रॉफिट कमी होतोय. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही सगळ्यात जास्त अवघड असते लोकांना प्रॉफिटमध्ये थांबण्यासाठी. सॉरी, म्हणजे जेव्हा तुमचा प्रॉफिट येतोय तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान मिस्टेक करतात लोक. जर एखाद्याला लॉस होतोय ना, तो कंटिन्युअसली थांबतो त्या ट्रेडमध्ये, तो जास्त वेळ थांबतो. पण प्रॉफिटमध्ये काय होतं की तुमचा प्रॉफिट आल्यानंतर परत तो जो प्रॉफिट कमी होतो तेव्हा आपण मिस्टेक करतो आणि आपण कुठेतरी निघण्याचा प्रयत्न करतो, एक्झिट होण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला लक्षात येतं सपोज दॅट की तुम्ही भरपूर वेळेस असं पण झालं असेल की तुम्ही थांबतात मार्केटमध्ये, थांबता आणि जसं तुम्ही मार्केटमधून एक्झिट होतात, मार्केट जोरात वरती पडायला लागतो, टार्गेटला पोहोचतो. एक्झॅक्टली असं का होतं? याच्या मागचं रिझन काय? याला म्हणतात मार्केटची सायकोलॉजी. ट्रेडिंगमध्ये लाईव्ह मार्केटची सायकोलॉजी आपल्याला अंडरस्टँड करायची आहे. या सगळ्या गोष्टी, मार्केटची मुवमेंट समजून घ्यायची आहे आणि मार्केटच्या मुवमेंट समजल्यानंतर मार्केटची लाईव्ह मार्केटची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, आपला माइंडसेट कसा असायला पाहिजे मार्केटचा, हे रीड कसं करायचं की मार्केट पुलबॅक करतोय का मार्केटने ट्रेंड चेंज केलाय, हे कसं ओळखायचं. या सगळ्या गोष्टी ओळखण्यासाठी मी एक सिस्टम डेव्हलप केलेली आहे. त्या सिस्टमनुसार आपल्याला मार्केटमध्ये काम करायचे. ते कसं वर्क होतं, काय वर्क होतं, या सगळ्या गोष्टी आपल्याला यूज करायच्या आहेत. तर एक्झॅक्टली काय ती सिस्टम आहे मी तुम्हाला 2 मिनिटात एक्सप्लेन करतो. त्याच्यासाठी पहिले आपल्याला आपल्या वेबसाईटला यायचं आहे. आपल्या सिस्टमनुसार तुम्ही इंट्राडेला पण काम करू शकतायत, पोझिशनल पण काम करू शकतायत, फ्युचरमध्ये पण काम करू शकतायत, ऑप्शनमध्ये पण काम करू शकतायत. ज्या पद्धतीने तुम्हाला काम करायचे त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आणि सगळ्या सेक्टरमध्ये काम करू शकतायत. ही आहे आपली वेबसाईट www.ctacademy.co.in. ठीक आहे. याच्यावर आल्यानंतर आपल्याला तुम्ही जर इथे येणार तर इथं ट्रेड फाइंडर नावाची एक टॅब दिसेल. हे ट्रेड फाइंडर आपली सिस्टम आहे. म्हणजे ट्रेड फाइंडर ही सिस्टम काय करते की आपल्याला उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे आज बसून फाइंड आउट करून देते. सपोज एक्झाम्पल, मी जर इंट्राडे काम करायचा विचार करतोय तर मी आता बसलोय आणि उद्या मार्केटमध्ये मार्केट कुठं जाणार आहे, काय जाणार आहे हे आपल्याला एक दिवस अगोदरच कळतं. ते कसं कळतं, काय कळतं, त्याची प्रोसिजर मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. मी लॉग इन बटनवर क्लिक केलेलं आहे. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथे एक आयडी आणि एक पासवर्ड विचारला जातोय. मी हे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आयडी पासवर्ड मी लॉग इन करेल तर आपोआप ती सिस्टमची मला ऍक्सेस भेटेल. आणि ही सिस्टम आपण आपल्या मोबाईलवर वापरू शकतो, आपल्या डेस्कटॉपवर वापरू शकतो. आणि याच्यात इन्स्टॉलेशनची पण गरज नाही आहे. म्हणजे वेब बेस आहे पूर्ण. ब्राउझरला जायचं, गुगल क्रोम, ओपेरा मिनी, सपोज इंटरनेट एक्सप्लोर, कोणत्याही ब्राउझरला जाऊन फक्त आपल्या वेबसाईटला जाऊन लॉग इन बटनवर क्लिक करायचं. युजर नेम पासवर्ड जो तुम्ही ट्रेनिंग घेणार, ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला आयडी पासवर्ड भेटेल. लॉग इन केल्यानंतर डायरेक्टली तुमच्या समोर या पद्धतीने आपली सिस्टम ओपन होऊन जाईल. मी जस्ट लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीने इंट्राडे ट्रेड फाइंडर नावाची सिस्टम तुमच्या समोर ओपन झालेली आहे. आता तुम्हाला इंट्राडे काम करायचे असेल तर ही एक बघा, मी 2 ऑप्शन दिलेले. इंट्राडे ट्रेड फाइंडर, कर्सर माझे चेक करा, TF इंट्राडे करून लिहून येतं. TF म्हणजे ट्रेड फाइंडर आणि इंट्राडे म्हणजे एका दिवसासाठी आपली अनालिसिस करायची आहे. आणि तसंच कोणी स्विंग ट्रेडिंग करायचं आहे, 2, 4, 8 दिवसासाठी मार्केटमध्ये काय मुवमेंट होईल हे माहिती करायची असेल तर हे TF पोझिशनल करून ऑप्शन दिसतो बघा, ट्रेड फाइंडर पोझिशनल. तर आपल्याला दोन्ही पद्धतीने काम करता येईल. जसं मी इंट्राडे इथं दाखवतोय तसंच कोणाला पोझिशनल काम करायचे असेल तर मी 2 नंबरच्या टॅबवर क्लिक करेल तर बघा पोझिशनल ट्रेड फाइंडर करून आपल्याला समोर येऊन लागेल. तर तुम्हाला पोझिशनल पण काम करता येईल, तुम्हाला इंट्राडे पण काम करता येईल, तुम्हाला हवं तसं मार्केटमध्ये काम करता येईल. जसं मी इथं सपोज दॅट इथं ट्रेड फाइंडर आपण इंट्राडे घेऊन ट्रेड फाइंडर घेऊन टाकलं सपोज दॅट इंट्राडेचं. म्हणजे याचा अर्थ काय, इथं आपण जे काय अनालिसिस करणार आहे हे अनालिसिस एका दिवसासाठी व्हॅलिड आहे. आपण आज बसलोय, नेक्स्ट वर्किंग डेला मार्केटमध्ये काय होणार आहे हे कसं शोधायचं याच्यासाठी ही सिस्टम आपल्याला वापरायची आहे. से एक्झाम्पल सॉरी 2 मिनिटांसाठी मी तुम्हाला दाखवतो. हे कुठं कुठं वर्क होऊ शकतं. जसं BSE आहे, NSE आहे, MCX आहे, या सगळीकडे आपल्याला हे वर्क करता येतं. सपोज तसं एक्झाम्पल मी इथं NSE दाखवतोय तर NSE मध्ये आपण कुठं कुठं वर्क करू शकतो तर निफ्टी बँक इंडेक्स म्हणजे निफ्टी बँक निफ्टीची अनालिसिस करू शकतो आपण. इक्विटी कॅशची पण अनालिसिस करू शकतो. इक्विटी कॅश मध्ये जेवढ्या पण कंपन्या आहेत 7500 फक्त लिस्टेड कंपन्या आहेत, पण मोठ्या मोठ्या अगर मेन कंपन्या पण पकडल्या तरी 3-3.5 कंपन्या आहेत. तर या सगळ्या कंपनीचे अनालिसिस आपल्याला इथं करता येईल. फ्युचर मार्केटचे पण अनालिसिस करता येईल की इंडेक्स फ्युचर आहे, करन्सी फ्युचर आहे, स्टॉक फ्युचर आहे, ज्याच्यात तुम्हाला काम करायचं असेल त्याच्यात पण काम करता येईल. कोणाला ऑप्शनमध्ये काम करायचंय,
कॉल पुट आहे, स्ट्राईक प्राइस, कोणत्या स्ट्राईक प्राइस मध्ये काम करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी विकली एक्सपायरी मध्ये काम करता येईल, मंथली एक्सपायरी मध्ये काम करता येईल, करन्सी ऑप्शन मध्ये, इंडेक्स ऑप्शन मध्ये, स्टॉक ऑप्शन मध्ये तुम्हाला हवं तिकडे हे काम करता येणार. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी कोणत्या तरी इक्विटी घेतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली याच्यात मार्केटमध्ये काम कसं करायचं असं सपोज दॅट. तर तुम्ही जे नाव टाकाल त्या कोणत्याही कंपनीचं नाव इथं टाकून उद्या त्याच्यात मुवमेंट कशी होणार आहे हे एवढं सोपं, जेवढं मी आता करतोय तेवढं सोपं. बाकी मार्केटचं तुम्हाला नॉलेज आहे नाही, हे सिस्टम आपल्यासाठी काम करेल. आणि अल्टिमेटली जेव्हा ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करणार आपोआप मार्केटचे तुम्हाला परत नॉलेज पण येईल. सपोज से एक्झाम्पल मी तुमच्या समोर सांगतो, मी आता बसलेलो आहे आणि उद्या मार्केटमध्ये काय होणार हे मला शोधायचे असेल, कोणताही स्टॉक तुम्ही सांगा. से एक्झाम्पल से रिलायन्स सगळ्यांना माहिती आहे, मी 2 मिनिटासाठी रिलायन्स टाकून देतो. आपण आज बसलोय आणि उद्या रिलायन्स मध्ये काय, उद्या म्हणजे मंडेला मार्केटमध्ये काय होणार रिलायन्स मध्ये ते मला शोधायचंय. तर इथं रिलायन्स नाव टाकून द्यायचं. कोणी बोलेल सर मला रिलायन्स नाही, मला टाटा मोटर पाहिजे, तर तुम्ही इथं टाटा मोटर टाका. कोणी बोलेल मला टाटा स्टील पाहिजे, टाटा स्टील टाका. कोणी बोलेल मला एसबीआय पाहिजे, एसबीआयचं नाव टाका. कोणी बोलेल आयसीआयसीआय बँक पाहिजे, एक्सिस बँक पाहिजे, किंवा टायटन पाहिजे, किंवा पीईएल पाहिजे, काय जे कोणतं स्टॉक आहे की एसीसी सिमेंट पाहिजे, तुम्हाला जे हवं त्या कंपनीचे नाव फक्त इथं टाकायचं, सिलेक्ट करायचं. आणि इथं ते जे काय आपण कॅल्क्युलेशन करतो, जसं रिलायन्स सपोज मी कॅल्क्युलेशन रिलायन्सचं फॉर आज बसून आपण मंडेसाठी विचार करतो. सपोज दॅट की मंडेला काय होणार आहे मार्केटमध्ये, तर मी काय करतो रिलायन्स फॉर मंडे, इथं जसं आपण आपल्याला पाहिजे ते नाव इथं तुम्ही टाकू शकतायत. आणि जस्ट इथे एक काम करायचंय की आपल्याला आज बसलोय तर मी आजची डेट घेऊन टाकतो, उद्या मार्केटमध्ये काय होणार ते आपल्याला कळेल. जस्ट करंट डेट सिलेक्ट करून घ्यायची आणि गेट डेटा करून टाकायचं. इथं गेट डेटा केल्यानंतर तुम्हाला आता दिसेल की मार्केटमध्ये काय होत आहे. ओके, गेट डेटा केलेला आहे. आपण इथं बसलेलो आहे, मार्केट 2 तारखेला म्हणजे काल मार्केट चालू होतं, 2129 ला मार्केट येऊन थांबलेलं आहे. आता 2129 नंतर मार्केट पुढे कुठं जाणार आहे ही गोष्ट आपल्याला शोधायची आहे. ओके, तर 2129 ही प्राइस तुम्हाला फक्त डोक्यात ठेवायची, लक्षात ठेवायची. 2129 चा वरती गेलं तर मार्केट 2129 पासून मंडेला मार्केट 2150 ला जाईल, 2160 ला जाईल का मार्केट परत खाली येऊन 2110 ला जाईल, 2101 जाईल, किंवा 2090 ला जाईल. एक्झॅक्टली 2129 पासून मार्केट वरती 30-40 पॉईंट वरती जाणार आहे का मार्केट खाली येणार आहे हे कसं शोधायचं, याच्यासाठी जी प्रोसिजर आहे. जस्ट मी कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करतोय. 2129 सगळ्यांना माहिती आहे. आता लक्षात घ्या 2129 मार्केट जी काय व्हॅल्यू आहे हे मी कारण की अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये जे काय होतंय हे कंटिन्युअसली मार्केट वरती किंवा कंटिन्युअसली मार्केट खाली जात नाही. तर थोडं वरती जातं, परत थोडं खाली येतं, परत वरती जातं, परत थोडं खाली येतं. याला म्हणतात मार्केटचे फेज. एक फेज मध्ये वरती जाईल, परत थोडं पुल बॅक करेल, परत वरती जाईल, परत पुल बॅक करेल. तर याला फेज म्हणतात. कोणताही ट्रेंड असेल तो ट्रेंड फेज मध्ये असतो. 1 फेज, 2 फेज, 3 फेज मध्ये मार्केट वर्क होतं. तर मार्केट 2092 पासून वरती यायला सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी 2129 झालेला आहे. तर आपल्याला लक्षात घ्यायचं की 2129 अबाऊला आहे, म्हणजे जी काय करंट प्राइस आहे तुमची. कारण की तुम्ही कदाचित असं होईल की तुम्ही ज्या मार्केटला, कोणी 10 वाजता मार्केटमध्ये येईल, कोणी 12 वाजता मार्केटमध्ये येईल, कोणी 2 वाजता मार्केट, तुम्ही कधीही मार्केटमध्ये या, तुम्हाला त्याच्या पुढे मार्केटमध्ये काय होणार ते शोधता येईल. तर जी करंट प्राइस आहे, जसं आता 2129 ला मार्केट येऊन थांबलेलं आहे, तर 2129 या ज्या व्हॅल्यू तुम्हाला दिसतात अबाउट आणि बिलोच्या समोरची, तर एक बिलो अबाउटच्या समोरच्या व्हॅल्यू पेक्षा जी करंट प्राइस 2129 ती जास्त आहे का, जास्त असेल तर अपचं बटन दाबायचंय. आणि बिलो पेक्षा जर कमी असेल, खाली असेल तर डाऊनचे बटन दाबायचंय. तर 2129 तुम्हाला सगळ्यांना दिसतंय. 2107 पेक्षा जास्त आहे तर आपल्याला काय करायचंय, थोडंसं वरती यायचं, कारण की मार्केट थोडं वरती मूव्ह झालेलं आहे. आता बोला 2129 अजून पण जास्त दिसतंय तर अजून वरती थोडंसं क्लिक आहे, करंट प्राइस आपल्याला भेटून जाईल. 2129 मार्केट इथं येऊन थांबलेलं आहे. म्हणजे आपल्याला उद्यासाठी मंडेसाठी काय कळतंय की रिलायन्स मध्ये जर मला काम करायचं असेल तर रिलायन्स मध्ये ऑलरेडी अप ट्रेंड चालू आहे. 2129 पर्यंत 2092 पासून मार्केट वरती यायला लागलेलं आहे. 2129 ला पोहोचलेलं आहे. मंडेला परत वरती जाईल. 2129 पासून 2132-33 या रेंज मध्ये, या 3 रुपयाच्या डिफरन्स मध्ये आपल्याला बाईंग करायचंय. इथून मार्केट वरतीच जाणार आहे. आणि हा जो काही अप ट्रेंड मार्केटमध्ये चालू झालेला आहे, हा अप ट्रेंड मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये कधी शिफ्ट होईल, जर मंडेला 2116च्या खाली जर रिलायन्स गेला तरच रिलायन्स मध्ये शॉर्ट सेल खालचा विचार करायचा आहे. त्यापर्यंत रिलायन्स बाईंग मध्येच राहणार आहे. एवढं सोपं आपल्याला या अनालिसिस करता येतं. या पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची असेल. जसं मी आज बसून रिलायन्स मध्ये मंडेला काय होणार आहे, ऍडव्हान्स मध्ये आज बसून मंडेला काय होईल हे आपल्याला शोधून दाखवलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने रिलायन्स मध्ये वर्क होतं. सपोज जर 2 मिनिटांसाठी मी रिलायन्सचा तुम्हाला चार्ट पण दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला बघायला सोपं पडेल, अंडरस्टँडिंगला थोडं सोपं पडेल.
थोडं थरो आपण सगळ्या गोष्टी जातोय, तर पेशन्सली सगळं बघायचंय. नॉर्मली तुम्हाला जे बाकी वेबिनार किंवा तुम्ही बाकी गोष्टी बघत असाल तर त्यात लोक सांगतात आम्ही एवढे प्रॉफिट कमवलं, आम्ही हे कमवलं ते कमवलं, याच्यात काही मजा येत नाही. माझं एक कायमचं म्हणणं काय की जर प्रॉफिट कमवायचं आहे तर मार्केटची प्रॉपर अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. की जसं सपोज हे मार्केट आज आपण इथं बसलो 2 तारखेला मार्केट चालू होतं, आज 3 तारीख आहे, तर याच्यानंतर उद्या म्हणजे जे काही मंडेला मार्केट ओपन होणार आहे त्याच्यात मार्केटमध्ये काय होणार आहे ही गोष्ट आपण ऍडव्हान्स मध्ये शोधतोय. ओके, आपण आज इथं बसलोय, याचा पुढे मार्केटमध्ये काय होणार आहे हे कसं ओळखायचं ते तुम्हाला मी करून दाखवलंय. मी काय बोलतोय जसं आपण आता कॅल्क्युलेशन केलं तर याच्यात आपल्याला क्लिअरली माहिती की 2130 इथं ऑर्डर प्लेसमेंट म्हणजे एक्झॅक्टली इम्प्लिमेंट कसं करायचं, अनालिसिस करून झालेली आपली. अनालिसिस कशी करायची ती प्राइस पण मी तुम्हाला इथं देऊन दिलेली. अनालिसिस करताना मार्केटमध्ये फेज कसे कॅल्क्युलेट करायचे आणि त्याच्यानंतर लाईव्ह मार्केट जेव्हा चालू होईल तर तेव्हा एक्झॅक्टली ट्रेड कसं घ्यायचं आहे, बाय ऑर्डर कशी टाकायची, सेल ऑर्डर कशी टाकायची, त्याचे टार्गेट कसं लावायचं, त्याचे टॉप लॉस कसं लावायचं, याच्यासाठी पण पूर्ण ऑर्डर प्लेसमेंटचे सेपरेट सोबत कॅल्क्युलेशन होतं. म्हणजे एक्झॅक्टली आपण जे काय अनालिसिस करतोय त्या अनालिसिसला मार्केटमध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं. बा अल्टिमेटली काय की तुम्ही अनालिसिस करून घेतलं की आज मार्केट वरती जाणार आहे, पण नुसतं वरती जाणार एवढं माहिती करून चालणार नाहीये. तुम्हाला तो ट्रेड घ्यावा लागेल. ट्रेड घेतल्यानंतर टार्गेट काय लावायचा, टॉप लॉस काय लावायचं, या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करत असतो. ठीक आहे, तर या पद्धतीने मार्केटमध्ये आपण पूर्ण ही सिस्टम आपली वर्क होणार आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने मी तुम्हाला हे दाखवतोय. तर हे ऑर्डर प्लेसमेंट पण सोबत होतं. म्हणजे काय की आज बसून मंडेला मार्केटमध्ये काय करायचं हे तुम्हाला मी डायरेक्टली तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये आपण बोलतोय की मंडेला जर मार्केट 2130 ला गेला तर आपल्याला बाईंग करायचे आणि 2115च्या खाली गेला तरच मंडेला शॉर्ट सेल करायचे, डाऊन ट्रेंड मध्ये जाईल. हे जसं मी ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं. सपोज दॅट सेम कोणी बोलले की चला ठीक आहे हे ऑलरेडी झालेलं आहे. ओके, आता ही जी काही मुवमेंट मार्केटमध्ये झालेली आहे बघा, ही वरती मार्केटमध्ये मुवमेंट झाली की नाही झाली आहे. आता ही जी काही मुवमेंट झालेली आहे ही मुवमेंट होण्याच्या पहिले सपोज ही 2 तारखेला झालेली आहे. मी विचार करतोय की आपल्याला ही मुवमेंट माहित नाहीये. जसं आपण आज बसलो तर मंडेला मार्केटमध्ये काय होणार आहे हे आपल्याला कळत आहे. तसंच सपोज एक्झाम्पल तुम्ही जर 1 तारखेला मार्केटमध्ये आले असाल किंवा हा वेबिनार जर आपण 1 तारखेला घेत राहिलो असतो तर तुम्ही सगळ्यांनी बघायचं. थोडंसं मी चार्ट कसं रीड करायचं तो 2 मिनिटं तुम्हाला सांगतो. की बघा इथं मी कर्सर घेतोय तर या कर्सरच्या खालच्या बाजूला एकदम ब्लॅक विंडो येते बघा खालच्या बाजूला. सगळ्यांनी लक्ष देऊन बघायचं. 1 जुलै 15 लिहून येते. म्हणजे काय की 1 तारखेचं 3:15 ही कॅन्डल आहे. जसं मी मागे गेलो तर परत 1 तारखेची 3 वाजेची कॅन्डल आहे, 1 तारखेची 2:45 कॅन्डल आहे. म्हणजे असं 15 मिनिटाची एक कॅन्डल ही तयार होते. ही कॅन्डल रीड कशी करायची, काय करायचं, या सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये अजून कव्हर करणार आहे. 2 तारखेची ही सकाळची कॅन्डल आहे बघा. 2 तारखेला मार्केट जेव्हा सुरू झालं असेल तर मार्केटने काय केलं, मार्केट थोडं खाली आलं, मार्केट थोडं वरती गेलं. जी काही मार्केटची मुवमेंट झाली असेल ही मुवमेंट मी तुमच्या समोर दाखवतोय की 2 तारखेला मार्केटने काय केलेलं आहे. तर तुमच्या समोर दिसत असेल 2 तारखेला मार्केटने काय केलंय. तर काय दिसतंय मार्केटने की हे. तर मुद्दा काय आपल्याला की हे वरती जे मार्केट गेलेलं आहे हे आज वरती गेल्यानंतर सगळ्यांना वाटतं की अरे मी इथं कुठेतरी बाय केलं असतं आणि एवढं मार्केट वरती आलं तर मला प्रॉफिट भेटेल. बरोबर आहे, कारण की जसं मी आता आज बसून 2 तारखेला बसून 3 तारखेला काय करायचं ते तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये करून दाखवलं. पण थोडंसं समजायला पाहिजे की हे मार्केट खरोखर वरती जाणार आहे ते आपल्याला खरोखर कळतंय का हे जर माहिती करायचंय. तर जसं मी आता तुम्हाला आज बसून मंडेचं काय होणार आहे तर तसं अजूम करा की आपण 1 तारखेला संध्याकाळी बसलोले, 2 तारखेला मार्केट सकाळी ओपन होणार आहे. तर 1 तारखेला बसून 2 तारखेमधला मार्केटमध्ये काय मुवमेंट होणार आहे हे आपल्याला जर शोधायचं असेल तर ती कशी शोधू शकतो एकदम सोप्या पद्धतीने. ओके, तर मी जसं बोललो तुम्हाला की आपल्या सिस्टमनुसार काय करायचे. जसं रिलायन्सचे अनालिसिस आपण बसलेलो आहे तर रिलायन्स मध्ये सपोज 3 तारखेला बसून मार्केटमध्ये मंडेला काय होणार, 5 तारखेला काय होते आपण शोधू शकतोय. तसंच सपोज दॅट मला काय करायचं 1 तारखेला म्हणजे गुरुवारी रात्री संध्याकाळी जेव्हा तुम्ही बसलेत, जेव्हा पण मी बोललो तुम्हाला अर्धा तास तुम्हाला मार्केटमध्ये विचार करायचंय. म्हणजे रात्री कधी पण विचार करा की उद्या मार्केटमध्ये म्हणजे 1 तारखेला बसून 2 तारखेला मार्केटमध्ये काय होणार हे शोधायचं असेल तर आपल्या सिस्टमला फक्त 1 तारीख टाकून द्या. बस एवढं करू शकता. जो व्यक्ती एवढं करू शकतो, बाकी काहीच करायचं नाहीये. 1 तारीख इथं सबमिट करायची आहे आणि जस्ट अपडेट डेटा करून द्यायचा. तुमच्या समोर डेटा येऊन लागेल, इथं व्हॅल्यू तुमच्याकडे आलेली आहे. ओके, आता 1 तारखेची मार्केटची क्लोजिंग काय हो 2097. बरोबर आहे. ओके, तर जस्ट मी कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करतोय
आणि 2097 जी करंट प्राइस आहे सपोज मार्केटची त्या दिवसाची, ती प्राइस तुम्हाला दाखवतोय की आता काय करायचं, जिथं मार्केट 1 तारखेला पोहोचलो होतं, मार्केट कुठं पोहोचलो होतं, 2097 ला पोहोचलो होतं. हे सगळ्यांना सगळीकडे स्टँडर्ड प्रोसिजर आहे की 2097 या अबाऊच्या पुढच्या व्हॅल्यूपेक्षा वरती आहे का बिलोपेक्षा खाली, एवढंच आपल्याला बघायचंय. तर 2097 जो विचार केला तर 2107 पेक्षा खाली गेलेलं आहे मार्केट, या बिलोपेक्षा खाली गेलेलं आहे. तर मी काय करेल, थोडंसं डाऊनवर क्लिक करेल. ओके, आता बघा या पद्धतीने तुम्हाला ही प्राइस दिसते, म्हणजे आपल्याला क्लिअर दिसतंय की मंडेला जर मार्केट 2114च्या वरती जर गेलं तर मंडेला मार्केट वरती जाणार आहे. मंडे म्हणजे 1 तारखेला बसून फ्रायडेचा विचार करतो. 2 तारखेला जर मार्केट 2114च्या वरती गेलं तर मार्केट वरती जायला सुरुवात करून जाईल, वरती अप मुवमेंट चालू, मार्केटचा अप ट्रेंड चालला जाईल 2013 पासून. आता या लेवल वापरायच्या कशा, सकाळी ट्रेड किती वाजता लावायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये कव्हर करतो. इन शॉर्ट पहिले 15 मिनिटांमध्ये मार्केटमध्ये कसं डिसिजन घ्यायचं, ट्रेड कसं लावायचं, ट्रेड कसा घ्यायचं, या सगळ्या गोष्टी. जसं 2013 पासून मार्केट वरती जाणार होतं, पहिल्या 15 मिनिटातच तुम्हाला कळेल. जर तुम्ही चार्ट बघाल तर सकाळी मार्केट ओपन झाल्या आजचं बघा, या दिवसाचा हाय बघा सकाळी पहिल्या मिनिटाचा, ऑलरेडी मार्केट खाली पडत मान्य आहे, तर मार्केट ट्रेंड चेंज केला की नाही केला हे बघायचं असेल तर आजचा पहिल्या मिनिटाचा हाय बघून घ्या. मार्केटने 2114चा हाय करून दिलेला आहे. म्हणजे मार्केटने काय केलं की मार्केट खाली येत होतं आणि या पहिल्या 15 मिनिटात आपल्याला कळलं की आज मार्केट वरती जाणार आहे. याच्यासाठी मी कोणतं इंडिकेटर वापरायला लावत नाही, कोणती न्यूज बघायला लावत नाही, काहीच नाही. हे सगळं आपल्या सिस्टम मध्ये तुम्हाला दिसेल. सिंपल गोष्ट आहे की 2013 किंवा 2 राऊंड अप 2014 याच्या वरती जर मार्केट गेलं तर रिलायन्स अप ट्रेंड मध्ये जाणार आहे. एवढं सोपं. 1 तारखेला रात्रीच आपल्याला कळून जाईल. दुसऱ्या दिवशी फक्त आपण बघितलं की अरे 2021च्या वरती गेलेलं आहे, म्हणजे आज मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. आता हा ट्रेड घ्यायचा कसा, याचा टॉप लॉस लावायचा कसं, हे सगळं सोपी गोष्ट. हे सगळं ट्रेनिंग मध्ये मी कव्हर करणार आहे. जसं आपल्याला पहिल्या 15 मिनिटात गेलं, आज मार्केट अप मध्ये कंटिन्युअसली मार्केट वरती गेलं आणि जवळजवळ 2132 पर्यंत मार्केट चाललं गेलं. या पद्धतीने आपल्याला प्रोसेस करता येते. तसंच सपोज जर कोणी असं बोलतं की मी इथं बसलेलो आहे 1 तारखेला आणि मार्केट खाली पडलेलं आहे, हे पण ओळखता येईल का? ऑब्विसली तुम्ही आदल्या दिवसाचे 30 तारखेची डेट टाका, 1 तारखेला मार्केटमध्ये काय होणार आहे ते पण कळेल. तर मार्केट खाली जाणार आहे का, तर ते पण आपल्याला माहिती शोधता येतं. तसंच सपोज दॅट कोणी असं बोलतंय की मी इथं बसलेलो आहे 29 तारखेला आणि 29 तारखेला बसून 30 तारखेला मार्केटमध्ये काय होणार आहे हे शोधायचं. हे शोधू शकतो का? अगदी तुम्ही ते पण शोधू शकतायत. म्हणजे सिंपल गोष्ट. सपोज कोणाला 30 तारखेचे बघायचे, कोणाला 1 तारखेचे बघायचे, कोणाला 2 तारखेचे, जे काही बघायचं असेल हे प्रत्येक दिवसाचे फक्त आपण काय करायचं, रोज 28 तारखेला बोलू, 28 तारखेला संध्याकाळी येऊन बसायचं आणि 29ला काय होणार आहे. तर सिंपल गोष्ट फक्त इथं आपल्याला काय करायची आहे की आपल्या सिस्टम मध्ये फक्त डेट अपडेट करायची. जसं सपोज दॅट मी 2-3 कॅल्क्युलेशन करून दाखवलं तुम्हाला की मी आता 1 तारखेला बसलो होतो 2 ला काय होणार आहे, 2 ला बसलो होतो 5 ला ते आपल्याला कळेल. तसं 30 ला बसून मी 1 ला काय होणार ते शोधू शकतो, 29 ला बसून 30 ला काय होणार हे शोधू शकतो. अशा पद्धतीची प्रोसेस आपल्याला कळतं आणि एक्झॅक्टली सकाळी पहिल्या 15 मिनिटात कळून जाईल की आज मार्केट अप मध्ये जाईल का आज मार्केट डाऊन मध्ये जाईल. आणि बस एकदा ते कळलं तर ट्रेड कसा घ्यायचा, काय घ्यायचं हे ऑर्डर प्लेसमेंट सोबत देऊन ठेवलेली आहे. आणि ट्रेड घेतल्यानंतर त्याचे टार्गेट काय लावायचे, टॉप लॉस काय लावायचे, ती पण फक्त बटन दाबायचं, एक्झॅक्टली टार्गेट पण कळून जातो. बघा 14 ला झालं तर 33 पर्यंत मार्केट जाणार, एक्झॅक्टली मार्केटने तो हाय केलेला आहे. तर या पद्धतीने हे कसं प्रोसिजर वापरायची, काय वापरायची, या सगळ्या गोष्टी मी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर या पद्धतीने आपण ती प्रोसेस करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की ज्याला मार्केटचं एबीसीडी माहित नाहीये तो व्यक्ती पण एकदा ट्रेनिंग घेतल्यानंतर उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे अगदी कॉन्फिडेंटली शोधू शकतो आणि मार्केटचा ट्रेंड अनालिसिस करू शकतो. जर तुम्हाला कळलं सकाळी की आज मार्केट वरती जाणार आहे तर मग बाय कधी करायचं, ट्रेड कसं लावायचं, काय लावायचं, ही नॉर्मलची गोष्ट आहे. हे अगदी आपण ट्रेनिंग मध्ये प्रॅक्टिस करून त्या गोष्टी होऊन जातील. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मार्केटची मुवमेंट कळणं की आज मार्केट वरच्या बाजूला मुवमेंट करणार आहे का खालच्या बाजूला मुवमेंट करणार आहे. आणि एकदा वरती गेल्यानंतर हे मध्ये पुलबॅक करतोय का ट्रेंड चेंज करतोय हे कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या सिस्टमनुसार आयडेंटिफाय करू शकतो. हे जसं मी तुम्हाला इंट्राडे साठी करून दाखवलंय आता सपोज दॅट, तसंच सपोज दॅट कोणी बोलेल की सर एखाद्या वेळेस आपल्याला लॉंग टर्म साठी, मला जसं स्विंग ट्रेडिंग बोलत होते लॉंग टर्म साठी बोलत होते, तर ते कसं करता येईल. आता लेटेस्ट मध्ये जो IPO आला आहे हॅपीएस्ट माइंड वगैरे, तुम्ही कोणत्याही स्क्रिप्टचं ते करू शकता सपोज दॅट. पण नॉर्मली लोकांना आता क्रेज IPO ची आहे. सर एखादा IPO येतोय तो मी घेऊ का, मग तो वरती जाईल का, तो वाढेल का, किंवा मल्टीबायर स्टॉक कसा निवडायचा ते मला शोधता येईल का, ते कसं माहिती करायचंय, हे सगळं बघा. नॉर्मली तुम्ही काही किती फंडामेंटल अनालिसिस करून घ्या, काही करून घ्या, अल्टिमेटली मार्केटमध्ये लोक काय करतात याच्यावर डिपेंड करतं. फंडामेंटल अनालिसिस ऑलवेज इम्पॉर्टंट आहे, ती इम्पॉर्टंट नाही असं मी सांगत नाहीये, पण तुम्ही तुमचं डेली लाईफ चालू करतायत, जॉब करताय, बिझनेस करताय, हे सगळं करताना तुम्ही सगळ्या कंपन्यांचे सगळं ट्रॅक नाही घेऊ शकत.
मग आपली सिस्टम त्या तुमच्यासाठी ते काम करेल. सिंपल गोष्ट सपोज जी आता इथं येऊन पोहोचलेलं आहे हॅपीएस्ट माइंड, तुम्हाला मी थोडंसं डेली चार्ट लावून देतो याचा. आपण जो आता लॉंग टर्मचे विचार करतो की 2 दिवस 4 दिवस 8 दिवस 15 दिवस हे इंट्राडेचे मी तुम्हाला करून दाखवलं. तसंच सपोज दॅट की आता बघा एवढं वरती आलेलं आहे आणि हे सगळं वरती आल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की अरे यार आपलं पण इथं कुठेतरी बाय झाला असता. बघा अशी मोठी रॅली झालेली आहे. प्रत्येकाला वाटतं की अरे आपल्याला पण जर इथं कुठेतरी ट्रेड भेटला असता आणि आपण पण पैसे कमवले असते तर खूप मजा आली असते. ओके, आता मुद्दा काय की हे जेव्हा मार्केट खाली पडते तर तेव्हा आपल्याला काय हे वरती जाण्याचं पहिले कळायला पाहिजे की मार्केट वरती जाणार आहे की नाही जाणार आहे. से एक्झाम्पल सपोज दॅट मी इथं तुम्हाला दाखवतो. तुम्ही इथे येऊन बसलेले आहेत आणि तुम्ही इथं बसलेले आणि मार्केट असं खाली पडते तर हे वरती जात आहे तर आनंद आहे, बरोबर आहे. पण हे वरती मूव्ह होण्याचा पहिले ज्याला कळेल की आता मार्केट अप मध्ये गेलं आणि आता आपण बाईंग करायची आहे आणि मग 10-12 दिवसानंतर मार्केट वरती जातंय तर खरा पैसा येतोय. म्हणजे काय कळायला पाहिजे, जेव्हा ज्याला स्विंग ट्रेडिंग करायची आहे, पोझिशनल ट्रेडिंग करायची आहे तर मार्केटमध्ये मुवमेंट येण्याच्या पहिले जसं समजा आता मार्केट खाली पडते एखादा स्टॉक तर खाली पडल्यानंतर आता पुढे वरती कधी जाईल हे ज्याला ओळखता आलं तो पैसा कमवून जाईल. बाकी मला जास्त कन्फ्युज करायचंच नाही कोणाला. सिंपल गोष्ट सपोज दॅट की जेव्हा याचे मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. हे काय की सपोज हे असं खाली पडतंय, ते खाली पडते तर हे खाली पडताना मला हे बाय कधी करायचंय, जर तो अप ट्रेंड मध्ये जाईल तर बाय करायचे. आणि याच्यातच लोकांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की हे 2-3 दिवस मार्केट वरती जातं, वाटतं की आता बाय करून घेऊ, मग परत खाली पडायला लागतं, मग भीती येते. तर एक्झॅक्टली सपोज दॅट जर आपल्याला याच्यात जर अप ट्रेंड कधी सुरू होतोय, डाऊन ट्रेंड कधी सुरू होतोय एवढं शोधायचं असं ना, अगदी सोप्या पद्धतीने शोधता येईल. अगदी सिंपल. म्हणजे ज्याला याची हिस्ट्री काय, ही कंपनी काय करते हे पण माहित नसेल, फक्त चार्ट लावला आणि हे अरे हे खाली पडताना दिसतोय, हे खाली पडतोय तर हे वरती जातंय का, हे कधी वरती जाईल हे जर एखाद्याला शोधायचं असेल तर एकदम सिंपलचा पोझिशनल ट्रेड फाइंडर आपल्याला सिस्टम वापरायची आहे. आणि तुम्हाला सपोज एक्झाम्पल एखादा 10 नोव्हेंबरला बसलेला आहे, इथं मार्केट कंटिन्युअस खाली पडते आणि हे वरती कधी जाईल, हे पुलबॅक करतोय का अप ट्रेंड मध्ये आलेलं आहे हे कसं ओळखायचं, हे जर ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी मी एक सिस्टम तुम्हाला सांगतो. जसं इंट्राडे साठी आपण तुम्हाला मी करून दाखवलं की आज बसून उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे इंट्राडे पण तुम्ही शोधू शकतात. तसंच ज्यांना लॉंग टर्म साठी 2 दिवस 4 दिवस किंवा 1 महिना 2 महिना 1 वर्ष 2 वर्ष असे ट्रेड घ्यायचे किंवा मल्टी बॅगर ट्रेड शोधायचे असेल तर ते कसे शोधायचे. जसं सपोज हे हॅपीएस्ट माइंड म्हणजे लिस्ट तो 17 सप्टेंबर 2020 ला झाला होता. म्हणजे आता लेटेस्ट एकदम नवीन कंपनी आहे, वर्ष पण नाही झालेलं आहे. मग अशा कंपनीमध्ये आपल्याला शोधता येईल का. म्हणजे जेव्हा लिस्ट झालं तर सपोज 360 वगैरे चालू होतं सपोज त्याच्यानंतर कंटिन्युअस खाली पडायला लागला. आता लोकांना वाटतं की हा आयपीओ चांगला आहे का वाईट आहे हे कसं ओळखायचं. मी म्हणतो एकदम सोपी गोष्ट. मार्केट खाली पडते, कंटिन्युअस खाली पडते, तुम्ही कधी पण मार्केट खाली पडतं फक्त एक काम करायचं, हे कंटिन्युअस खाली पडते, हे खाली पडते, तुम्ही काय करायचं की हे मार्केट कुठून खाली पडायला लागलं ती तारीख शोधून घ्यायची. जसं मी तुम्हाला जसं की 4 नोव्हेंबर पासून मार्केट वरती जात होतं आणि इथं थोडंसं खाली पडायला लागलं. सपोज मी आलेलं 9 नोव्हेंबरला, मला वाटतं की 9 नोव्हेंबरला मार्केट आलेलं आहे तर मला बाय करायचे का बाबा. ठीक आहे, करू शकतो, अगदी नॉर्मल गोष्ट आहे. कसं करू शकतो 9 नोव्हेंबरला बाय करायचे तर सिंपल गोष्ट की हा बाय ट्रेंड हे जर डाऊन ट्रेंड आहे इक्विटी कॅश मध्ये जेव्हा तुम्ही काम करता तुम्हाला शोधायचं का असं की मार्केट जर खाली पडते तर खाली पडायचे बंद करून तो अप ट्रेंड मध्ये कधी सुरू होईल, अप ट्रेंड मध्ये कधी शिफ्ट होईल हे कसं ओळखायचं. हे ज्याला जमलं तो पैसा कमवून घेईल. मग ते ओळखण्यासाठी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही कधी पण मार्केट खाली पडत असेल तर काय करायचं, सिंपल गोष्ट इथं बसलो अरे कधीपासून खाली पडायला लागलं तर 4 नोव्हेंबरला मार्केट वरती जाण्याचा प्रयत्न करत होता आणि 5 नोव्हेंबरला मार्केट खाली येत आहे. तर आपल्याला ही 5 नोव्हेंबरची डेट मला शोधता यायला पाहिजे. हे कसं ओळखायचं मी ट्रेनिंग मध्ये अजून डिटेलमध्ये करेल. पण जे मल्टी बॅगर स्टॉक शोधायचे हे अगदी आज इझिली आणि तुम्हाला मार्केटमध्ये कसं रिटर्न कमवता येईल अगदी नॉर्मली आपण ते काम करता येतं. सपोज दॅट जसं मी तुम्हाला इथं दाखवतोय हे आता मी बघा हे इंट्राडेचं काम झालेलं आहे आपलं. आता मी हे पोझिशनल ट्रेड फाइंडर तुम्हाला दाखवतोय की एक्झॅक्टली पोझिशनल ट्रेड फाइंडर कसा यूज करायचा आहे. ओके, तर त्याच्यासाठी काय करायचंय की कोणताही आयपीओ सपोज एखादा नवीन आयपीओ पण तुमचा आता येत असेल त्याचं पण आपल्याला करता येईल. कोणत्याही आयपीओचं करता येईल आपल्याला. सपोज ट्रेनिंग मध्ये आपण ट्रेनिंग घेताना तुम्ही सांगाल त्याच्या अजून अनालिसिस करून देईल मी तुम्हाला. जसं मी एनएससी घेतला सपोज दॅट आपल्याला आता इक्विटीमध्ये काम करायचंय आणि जसं मी हॅपीएस्ट माइंडचं बोलतो सपोज ठीक आहे. तर हॅपीएस्ट माइंडचे मी इथं जस्ट नाव टाकायचंय आणि आपण हॅपीएस्ट माइंडमध्ये अप ट्रेंड कधी येईल, अप ट्रेंड कधी येईल हे शोधायचं आहे. हॅपीएस्ट माइंडमध्ये अप ट्रेंड कधी येईल ते मला शोधायचे सपोज दॅट. तर आपल्याला ते शोधायचे. आणि आता मार्केटमध्ये मी जेव्हा आलेलो आहे तर मार्केट खाली पडतंय हे मला दिसतंय. जेव्हा मी चार्टवर बघतोय
ती ही एंड डेट देण्याची प्रोसिजर जी ना ती ट्रेनिंगमध्ये मी अजून डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की एंड डेट. जसं इंट्राडेसाठी आपण काय करत होतो की आपण ज्या दिवशी आलो उद्या मार्केटमध्ये काय होणार ते शोधत होतो, तर आपण आजची डेट टाकत होतो. पण पोझिशनलमध्ये थोडीशी डेटची प्रोसेस लॉजिक थोडं चेंज होतं, ते मी ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सांगू देईल. जसं मी 9 तारखेला येऊ द्या, 10ला येऊ द्या, 11ला येऊ द्या, कधी पण तुम्ही या मार्केटमध्ये तुम्हाला ज्या दिवशी मार्केटने हाय केला आणि त्याच्यानंतर पहिल्या दिवशी जी रेड कॅन्डल आली, पहिल्या दिवशी जेव्हा मार्केट खाली पडलं तर ती डेट द्यायची असते. जसं इथं 5 नोव्हेंबर मला दिसते. तुम्हाला काम फक्त एवढंच आहे, ज्याला ही डेट देता आली की मार्केट कधीपासून खाली पडते हो, तर आपल्याला इथं दिसतंय की 5 नोव्हेंबर पासून मार्केट खाली पडतं सपोज दॅट. तर मी सिंपल गोष्ट एक करतो की बघा हे 5 नोव्हेंबरची मी डेट देऊन टाकली आणि गेट डेटा करून टाकला. आता मला कळतंय की मार्केट खाली पडतंय, आता ते पडताना दिसतंच आहे सगळ्यांना सपोज दॅट. तर मुद्दा काय आहे की मार्केट हे जे खाली पडतंय हे खाली पडायचं बंद करून वरती कधी जाईल हे मला शोधायचं. खाली पडायचं बंद करून हे अप ट्रेंड मध्ये कधी येणार आहे, कारण की सगळ्यांना काय होतं की हे खाली पडते, इथं सगळे लोक घाबरतात आणि इथं वाटतं की काय माहिती घ्यायचं की नाही घ्यायचं, इथं सगळं कन्फ्युजन होतं लोकांना. आणि जर सपोज एक 2-3 महिने थांबलो आणि नंतर कळतं अरे 300 रुपयाचा स्टॉक 600 रुपये होऊन गेला, जर 300 चे 600 कसं होईल हे स्टॉक जर तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शोधायचे तर ती प्रोसिजर सांगतोय. थोडंसं बघा, नवीन लोकांनी पण अंडरस्टँड करायचा प्रयत्न करायचा. अल्टिमेटली प्रॉफिट कमवायचं तर काय करायचंय की जो कमी झाल्यानंतर 200 रुपये तो 400 होऊन जातो, पण आपल्याला 400 झाल्यावर कळतं की 200 तर 400 झाला, पण तो 200ला असताना कळायला पाहिजे की हा आता 400ला जाणार आहे. तर ते शोधण्याची प्रोसिजर मी तुम्हाला आता सांगतो. सपोज दॅट तर जसा हा स्टॉक आहे सपोज दॅट तुमच्या समोर हा खाली पडतोय, माहितीने काय होणार आहे, पण एक लक्षात घ्या की कुठून खाली पडतोय ती तारीख तुम्ही लेटेस्ट देऊन टाका. ठीक आहे, तर 5 नोव्हेंबर पासून हा खाली पडायला लागला तर सपोज दॅट. आता ही पुढची मुवमेंट कोणालाच माहित नाही, हे सगळं फ्युचर आहे. आपण बोलतोय चला ठीक आहे कोणालाच माहित नाही, मी सगळं इथं बसून राहतोय, मी इथं आलो मार्केट कंटिन्युअस खाली खाली येतंय. तर याच्यात एक लॉजिक मी बघा, मी जेव्हा ट्रेनिंग तुम्हाला देईल तर तुम्हाला 3 रूल सांगणार आहे. फर्स्ट सेकंड 3 रूल तुम्हाला सांगेल, त्या 3 रूलनुसार मार्केटची अनालिसिस करायची असते. एक्झॅक्टली आता ते रूल पूर्ण एक्सप्लेन नाही करू शकत, पण मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून देतो की कंटिन्युअसली मार्केट खाली खाली येते. तर ही जो कंटिन्युअस मॅक्झिमम खाली कुठं आलं इथपर्यंत मार्केट खाली आलं, तर तिचा हाय व्हॅल्यू काय बघा 323.10 दिसतोय का सगळ्यांना? ओके, ओपन आणि हाय सगळ्यांना सेम दिसते. कदाचित तुम्ही वरती बघा इथं OHLC लिहून येत आहे, तर तुम्ही जस्ट याच्यावर क्लिक कराल तर तुम्ही त्या टाइमचा ओपन काय, हाय काय, लो काय, क्लोज काय दिसतोय. कधी ओपन यूज करायचा, कधी हाय यूज करायचा, कधी क्लोज करायचा, या सगळ्या गोष्टी मी ट्रेनिंग मध्ये सांगेल. याचा ओपन आणि हाय चेक करून घ्या, दोघांचे एक्झॅक्टली सेम येतोय. ओपन पण 323.10 आहे आणि हाय पण 323.10 आहे. तर ती 323.10 ची व्हॅल्यू आपल्याला चेक करायची आहे आणि ती बघा की 323.10 ही बिलो आहे का अबव आहे, तर ही चेक करून घ्या. सपोज आता थोडंसं खाली येते मार्केट, सगळ्यांना कळतं की ते खाली 323.10, याच्यापेक्षा अजून खाली आहे, मी अजून खाली आलो. अशी परत मार्केट खाली गेलं असतं तर अजून मी खाली गेलो असतो. 323.10 ऑलरेडी खाली, 323.18 आहे, तर मी परत एकदा थोडंसं खाली येऊन लागतो सपोज दॅट. ओके, किंवा एखादा कन्फ्युजन असेल तुम्ही इथं थांबलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर अप ट्रेंड कधी सुरू होते आपल्याला 339 ला सुरू होते. सपोज दॅट की 339 चा वरती गेला तर बाय, किंवा 323.10 आहे तर थोडंसं आपण अजून खाली जाऊया आणि बोलूया की बाबा मार्केट 328-29 पासून वरती जाणार आहे. तर या पद्धतीने आपल्याला करता येतं. कन्फ्युजन जिथं असेल तिथं मी सरळ सांगून देतो, काहीच कन्फ्युजन व्हायचं नाहीये. 339 चा वरती जर गेला तर मार्केट अप ट्रेंड मध्ये, एक्झॅक्टली प्राइस असेल तर सोडून द्यायचे. 339 चा वरती गेला तर मार्केट अप ट्रेंड मध्ये. म्हणजे तुम्हाला इथं बसल्या कळत आहे या दिवशी मार्केट ऑलरेडी 310-320 वगैरे चालू आहे आणि आपण बोलतोय की याच्या नंतर जर मार्केट 339 ला गेला तर अप ट्रेंड मध्ये चाललं जाईल. हा हे लॉंग टर्म साठी बोलतोय. जसं इंट्राडे साठी मी तुम्हाला रिलायन्स एका दिवसाचं करून दाखवलं की त्या दिवशी 2114 च्या वरती गेला तो वरती जाईल आणि तसा तो वरती जातो. तसंच जर हे डेली चार्ट लावलाय बघा, इथं मी 15 मिनिटाचा चार्ट लावलेला नाही, इथं डेली चार्ट लावलाय. म्हणजे एक कॅन्डल एका दिवसाची बनते आणि तुम्हाला बोलतोय की सपोज पुढच्या 1 महिन्यात, पुढच्या 2 महिन्यात, पुढच्या 15 दिवसात मार्केटमध्ये काय होणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला 5%, 10%, 15%, 20% रिटर्न काढायचं असेल एकेका ट्रेडमध्ये आणि हे अगदी आरामात येतं. आणि हे करायचं असेल तर त्याच्यासाठी सिंपल प्रोसिजर आहे की इथं काय बनलं मार्केट 323.10 चा ओपन बनलं, इथपर्यंत मी आलो. 11 नोव्हेंबरला मी बोलतोय की जर मार्केट 339 चा वरती गेलं तर मार्केट बाय मध्ये आहे. मॅक्झिमम मार्केट इथपर्यंत खाली आलेलं आहे. व्हॅल्यू कुठून आली काहीच नाही, इथं सरळ दिसतंय बाय प्राइस. जे मार्केट खाली पडतंय, खाली जातं तर खाली जाऊ द्या. आपण बोलतो 339 ला गेला तरच वरती जाईल, त्यापर्यंत या हॅपीएस्ट माइंडला बाय करायचं नाही. त्यापर्यंत मार्केटमध्ये कन्सोलिडेशन पण करत असेल, असं वरती पण येत असेल तर याला आपण बाय नाही समजायचं. हा जो डाऊन ट्रेंड आहे त्याचा हा फक्त पुल बॅक आहे.
आणि परत मार्केट खाली येणार आहे. जसं बघा इथं किती हाय केलं मार्केटने 328.70चा हाय केलेला आहे, परत मार्केट खाली यायला लागलेलं आहे. ओके, परत थोडं मार्केट वरती गेलं, इथं बघा 337.40चा हाय केलेला आहे, परत मार्केट कन्सोलिडेशन करतंय, परत कन्सोलिडेशन केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल की मार्केट 339 वरती गेलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण कन्सोलिडेशनच्या पिरियडमध्ये आपला ट्रेड नाहीये, आपण आरामात मार्केटमध्ये अनालिसिस करून थांबलेलो आहे. आणि इथं तुम्हाला दिसतंय की हा आता मार्केटने 339 वरती चाललं गेलाय. म्हणजे 18 डिसेंबरला तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की हॅपीएस्ट माइंड आता डाऊन ट्रेंड हा जो चालत होता, याचा हा जेवढा काय डाऊन ट्रेंड चालत होता, हा डाऊन ट्रेंड एंड झालेला आहे आणि आता हॅपीएस्ट माइंड अप ट्रेंड मध्ये शिफ्ट झालेला आहे. एक्झॅक्टली 18 डिसेंबरला सगळ्यांना एक्झॅक्टली क्लिअर होईल. आणि हे जे अनालिसिस करतोय, हे जे काही कॅल्क्युलेशन करतोय, या लेवल सगळ्यांकडे सेम राहतील. जी डेट देतोय, डेट देण्याचे लॉजिक मी तुम्हाला ट्रेन करून देईल. तर 339 नंतर मार्केट कुठं जाणार आहे, तर मार्केट अप ट्रेंड मध्ये जाणार हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्याच्यानंतर 18 डिसेंबर नंतर मार्केट जर खाली पण पडत असेल तर आपल्याला बायच करायचंय. ते बाय कुठं करायचं, काय करायचं, हे गोष्ट पण आपल्याला शोधता येते. या 18 डिसेंबरला तुम्हाला कळून गेलं की मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. आता हे अप ट्रेंड मध्ये आहे, जसं हे डाऊन ट्रेंड मध्ये होतं, तर डाऊन ट्रेंडच्या अप ट्रेंड मध्ये मार्केट कधी जाईल हे शोधण्यासाठी मी तुम्हाला एक डेट दिली. तसं सपोज हे मार्केट आता 18 डिसेंबरला अप ट्रेंड मध्ये आलं हे मला कळलेलं आहे, तर 18 डिसेंबर नंतर मार्केट वरती जाणार मान्य आहे, पण हे वरती जाण्याचे थांबून मार्केट खाली कधी पडेल, म्हणजे प्रॉफिट कसा बुक करायचा, त्याचे टार्गेट, हे सगळं जर मला शोधायचे असेल तर सिंपल गोष्ट, मार्केटने लो बनवून वरती कधी आलो तर ती व्हॅल्यू बघून घ्यायची. जसे एक्झाम्पल मला इथं दिसतंय की मार्केटने लो केलं होतं 310च्या काहीतरी, किंवा इथं मार्केटने लो केलं होतं काहीतरी 307च्या. तर जो काही लो बनवला, मॅक्झिमम लोची व्हॅल्यू जी काय असेल मार्केटची, ती डेट मला देऊन टाकायची. जसं इथं बनवलंय, या दोघांची व्हॅल्यू चेक करून घेतो मी. 310.50 आहे आणि इथं 310 आहे, तर सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू जी असेल ती. एक्झाम्पल 12 नोव्हेंबरला मार्केट वरती यायला सुरुवात केली, थोडं कन्सोलिडेशन केलं आणि मला 18 डिसेंबर पासून मार्केटने वरती गेलेलं आहे. तर मला फक्त डेट अपडेट करायची आहे. डेट अपडेट करण्याचे लॉजिक मी ट्रेनिंगमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये सांगून देईल, त्याचे कन्फ्यूज होऊ नका. फक्त इथे काय करायचंय, मला 18 डिसेंबरला कळून गेलं की आता अप ट्रेंड मध्ये 339 नंतर हा वरतीच जाणार आहे, हे कळलं. एवढं तुमच्या महत्वाची गोष्ट आहे. 18 डिसेंबर नंतर मार्केट वरती जात आहे, आपण फक्त याला अपडेट करतोय. आणि आता जो अप ट्रेंड आलेला आहे, या अप ट्रेंड एंड करून मार्केट डाऊन मध्ये कधी जाईल हे शोधण्यासाठी मी नवीन डेट टाकली. ही डेट मी कशी शोधली, काय शोधली, डिटेल मध्ये ट्रेनिंग मध्ये मी सांगेल. एक्झॅक्टली जी लेवल, जे चार्टवर व्हॅल्यू, त्या चार्टवर व्हॅल्यू येतील इथं 310. मी जस्ट कॅल्क्युलेट बटनवर क्लिक करून घेतलं, तुमच्या समोर लेवल आलेली आहे. आता 18 डिसेंबर नंतर तुम्हाला कळत आहे की मार्केट अप मध्ये आलेलं आहे. याच्यानंतर मार्केट खाली पण आलं, पुलबॅक पण आला, खाली पण आलं, तरी आपल्याला बाईंगच करायची आहे. बाईंग रेंज आहे 313 पासून 315, कुठं पण येऊ द्या, बायच करायचंय. ज्यापर्यंत 307च्या खाली जात नाही, ज्यापर्यंत 307च्या खाली मार्केट जात नाही, त्यापर्यंत याच्यात अप ट्रेंडच राहिलं, त्यापर्यंत डाऊन ट्रेंड याच्यात सुरू होणार नाही. एवढं क्लिअर इन्फॉर्मेशन कळते. म्हणजे मी इथं बसलेलो आहे, 18 डिसेंबरला मला अप ट्रेंड सुरू झालं हे कळलेलं आहे. आता अप ट्रेंड कंटिन्युअस राहील, ज्यापर्यंत 307च्या खाली जात नाही त्यापर्यंत कंटिन्युअस वरती मार्केट राहील. आणि मार्केट खाली पण आलं तर 312-315च्या दरम्यान बाईंग करायची आहे. मार्केटचा लो बघा 311 झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की लोकांना पहिले माहिती आहे की मार्केट जर खाली आलं तर इथं बायच करायचंय, बाय पॉइंट आहे आपला. आणि इथून बघा या रेंजमध्ये बाईंग झाल्यानंतर 2 दिवस कंटिन्युअस लोकांनी बाईंग केली. मे बी लोकांना, ज्यांना हे माहित नसेल ते लोकांना वाटतं की काय माहिती काय होतंय, पण तुम्हाला 18 डिसेंबरला क्लिअर झालेलं आहे की मार्केट वरतीच जाणार आहे. जे लॉंग टर्म, बघा हे लॉंग टर्म अनालिसिस जर जो काही व्यक्ती करेल, मी रिटर्नची तुम्हाला गोष्ट करतो, याची अॅक्युरेसी गोष्ट आपल्या सिस्टमनुसार जवळजवळ 90% पेक्षा जास्त अॅक्युरेसी तुम्हाला भेटेल याच्यात. आणि कोणी पण सपोज एखादा 5 लाख रुपये घेऊन मार्केटमध्ये उतरलेला आहे, वर्षात कमीत कमी तुम्हाला 100% रिटर्न भेटणारच आहे. मिनिमम रिटर्न बोलतोय तुम्हाला. वर्षातून 2, 3, 4 ट्रेड येतील पोझिशनला. इंट्राडेला तर रोजचे ट्रेड भेटतात, इंट्राडेला तर रोजचे, म्हणजे दर महिन्याला 50% रिटर्न येऊ शकतं. पण पोझिशनल पण विचार केला, अगदी 15 मिनिटं मार्केटमध्ये काम करतोय, इथून कंटिन्युअसली मार्केट वरती जात आहे, या पद्धतीने मार्केट वरती जात राहते. तर हे मध्ये खाली पण येते ना, तेव्हा पण तुम्हाला मार्केटमध्ये बाईंगच भेटेल. ते कसं शोधायचं, काय शोधायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शोधता येईल. सपोज जर कोणी इथं नाही मार्केटमध्ये, थोडी मार्केटची मुवमेंट वरती येऊन गेली आणि आपल्याला वाटलं की सर ही मुवमेंट माझी मिस झालेली आहे आणि हा मार्केट थोडं खाली येतोय, हे खाली येताना मला बाय कुठं करायचंय, की हे वरती जाताना मला बाईंग करायला पाहिजे. सिंपल गोष्ट आहे, मार्केटने हाय करून कुठं खाली यायला लागलं तर मार्केट 19 जानेवारीपासून खाली येतंय. तर आपण काय करायचं फक्त की 19 जानेवारीची डेट इथं सपोज मी टाकून देतो. म्हणजे तुम्हाला मध्ये पण एंट्री केली, एखाद्या मार्केटची रॅली मिस होऊन गेली सपोज दॅट, तर पूर्ण रॅली कधीच मिस होत नाही. परत जर मार्केट सपोज दॅट मध्ये पुलबॅक करतो, जिथं पण पुलबॅक करतोय
तर त्या पुलबॅक मध्ये कसं ट्रेड घ्यायचं ती पण गोष्ट आपल्याला करता येतं. जसं 19 जानेवारीला मार्केटने थोडं वरती येऊन खाली यायला लागलं, तर मी जस्ट गेट डेटा करतोय, तर आपल्याला आता डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट आहे, हाय पासून सुरुवात झालेली बघा, हाय पासून मार्केट थोडं खाली पडतंय, तर मार्केट हे जे खाली पडते हे खाली पडायचं बंद करून, ओके एक चार्ट दाखवते, हे खाली पडायचं बंद करून मार्केट हे वरती कधी जाईल हे शोधायचं असेल, एकदम सोपी गोष्ट असते याच्यात. याला मी थोडं झूम करतो, याच्यापासून मार्केट खाली आलेलं 19 जानेवारीपासून हे थोडंसं खाली आलं 340 पर्यंत, म्हणजे बघा हाय केलं तर 395 आणि जवळजवळ 50 रुपये खाली आलं, तर हे खाली जे येतंय हे इथून खालीच जाणार आहे का वरती कधी जाणार हे शोधायचं असेल. मार्केट कंटिन्यूस खाली आलं, या दिवसाचं ओपन बघून का 357चा ओपन आहे, 357.30 ओपन आणि हाय सेम आहे. सिंपल गोष्ट करायची, 357.30 पर्यंत मार्केट खाली आलेलं आहे, तर मी थोडंसं खाली येतो, एव्हा 357 अजून पण खाली आहे. तर ही प्रोसेस मी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला दाखवून दिली, ही स्टँडर्ड प्रोसेस आहे, प्रत्येक व्यक्तीला हे करता येईल. फक्त एवढंच काम करायचंय, 364च्या वरती जर गेला तर परत जोरात वरती जाईल, आणि ही गोष्ट आपल्याला ऍडव्हान्स मध्ये कळतं. बघा इथून मार्केट कंटिन्युअसली या दिवसापासून 364 मार्केट गेला का तेवढं चेक करायचं, आणि गेला असेल तर बघा गेलाय का, अजून 356 झालाय, अजूनपर्यंत गेलेलं नाहीये, जवळजवळ 361-62 होतोय, पण 364 झालेलं नाहीये. आपण 1 फेब्रुवारी पासून बोलतोय की 364 जर ब्रेक झाला तर मार्केट अप ट्रेंड मध्ये चाललं जाईल. इथपर्यंत 7-8 दिवस गेलाच नाही, कन्सोलिडेशन झालं पूर्ण. जसं कोणीतरी मला विचारलं सर चॉपी मार्केट कसं ओळखायचं, आपोआप कळतं, रेंज माहिती, 364 जर क्रॉस झाला तरच बाय करायचं. बघा 364 जसा बाय झाला, इथं बघा इथं एकदम कमी व्हॉल्यूम दिसत होतं, आणि दिसत 364च्या वरती गेलं तर मार्केट ट्रेंडी होऊन गेलं. म्हणजे ट्रेंडी मार्केट कसं ओळखायचं, काय ओळखायचं, या सगळ्या डिटेल आपल्याला या सिस्टमनुसार कॅल्क्युलेट करता येतात. ट्रेनिंग मध्ये मी अजून डिटेल सांगणार आहे, आणि या पद्धतीने आपण जर एकदा मार्केटची मुवमेंट ओळखायला लागलो तर एक्झॅक्टली आपल्याला किती प्रॉफिट होऊ शकतो, किती पद्धतीने आपण मार्केटमध्ये काम करू शकतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. जसं आता तुम्हाला सिस्टमनुसार मी दाखवून दिलं की ट्रेंड कसं ओळखायचे, अप ट्रेंड कसं ओळखायचा, डाऊन ट्रेंड कसं ओळखायचं, कन्सोलिडेशन कसं ओळखायचं. इंट्राडे साठी पण करता येईल, लॉंग टर्म साठी पण करता येईल, स्विंग ट्रेंडसाठी पण करता येईल, फ्युचर मध्ये पण करता येईल, ऑप्शन मध्ये पण करता येईल, आणि हे सगळं होण्याचा पहिले कळतं. याची सगळ्यात मोठी गॅरंटी मी तुम्हाला देतो. अप ट्रेंड मध्ये आपल्याला बाय करायचे असं जे मार्केटला ज्याला एबीसीडी माहित नाही, सपोज दॅट त्याला आपण बुल मार्केट म्हणतो. याला बाय पोझिशन घ्यायची असते, 500ला आपल्याला बाय करायचे, 520 गेलं तर प्रॉफिट बुक करायचे असतो. हे कधी 500ला बाय, 500 पासून 520 जाईल, तर आपलं ट्रेड फाइंडर तुम्हाला अगदीच आरामात विदाऊट कन्फ्युजन, जसं आता तुम्हाला दिसत 364च्या वरती गेलं तर परत जोरात वरती जाणार आहे, मागे 339 वरती गेलं तर जोरात वरती येणार. ही प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस कळत असते, आणि या पद्धतीने हे मार्केटमध्ये टार्गेट टॉप लॉस कसे लावायचे, काय लावायचे हे कंटिन्युअसली आपल्याला कळतं. जर मार्केट वरती जाते तर वरती जाण्याचे थांबून मार्केट डाऊन मध्ये कधी येणार आहे हे पण आपल्याला ओळखता येतं. त्याला डाऊन ट्रेंड अनालिसिस करतो, तर ती प्रोसेस कशी करायची ती पण आपल्याला जमेल. तसंच हे कन्सोलिडेशन ऑलरेडी तुम्हाला मी आता करून पण दाखवलं. हे कन्सोलिडेशन ओळखणं खरं महत्त्वाचं, कारण टाइम वेस्ट होतो आणि याच्यात लोक मिस्टेक करतात, ते अगदी आरामात ओळखता येतं आपल्याला. आणि एकदा हे जमलं तर मग ट्रेडिंग पॅटर्न येतो, आणि ट्रेडिंग पॅटर्न मध्ये येतो की स्क्रिप्ट सिलेक्शन, जसं आपला हॅपीएस्ट माइंडेज कसं घ्यायचा, किंवा मग सपोज टाटा स्टील कसं घ्यायचं, किंवा रिलायन्स मध्ये कसं काम करता येईल, किंवा एखादा छोटा आयपीओ येतोय सपोज नवीन एसबीआय कार्ड आला होता मागे, त्याच्यात कसं आपल्याला ट्रेड करता येईल. असं कोणतंही काम करायचं असेल तर हे स्क्रिप्ट सिलेक्शन कसं करायचं हे सगळं ट्रेनिंग मध्ये मी डिटेल मध्ये सांगून देईल. आणि त्याच्यात ट्रेड आला, जेव्हा मोमेंट येईल तेव्हाच ट्रेड कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आपल्या ट्रेड फाइंडरनुसार तुम्हाला इंट्राडे साठी पण करता येईल, लॉंग टर्म साठी पण करता येईल. या पद्धतीने मग त्याचे टार्गेट काय, टॉप लॉस काय, मध्ये एक्झिट कसं व्हायचं, एंट्री पॉईंट, बाय पॉईंट, सेल पॉईंट आपल्या सिस्टमनुसार जनरेट होऊन जातील. हे कसं करायचं या सगळ्या गोष्टी ट्रेडिंग पॅटर्न मध्ये आपण सगळं कव्हर करतो. ट्रेनिंगचं कंटेंट ज्यांना एबीसीडी मार्केटचं माहित नाहीये, मार्केट काय असतं, टर्मिनॉलॉजी काय, इक्विटी काय काय, फ्युचर काय, ऑप्शन काय, इंट्राडे काय, फ्युचर ऑप्शन काय, या सगळ्या गोष्टी, चार्ट कसा रीड करायचा, कॅन्डलस्टिक चार्ट काय असतो, लाईन चार्ट काय असतो, बार चार्ट काय असतो, इंडिकेटर कसे वापरायचे, किंवा आपलं ट्रेडिंग सॉफ्टवेअर जे काय ब्रोकरचे सॉफ्टवेअर असेल, बाय ऑर्डर कशी लावायची, या सगळ्या गोष्टी आपण इथं कव्हर करतो. इंट्राडे, स्विंग, पोझिशनल ट्रेडिंग कशी काम करायची ते पण आपण करतो. थोडंसं मार्केटमध्ये कसं पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स कसे वर्क होतात, मार्केटमध्ये काम करताना लाईव्ह मार्केटला सपोर्ट कसा द्यायचा, या सगळ्या गोष्टी. आणि इव्हन दो लाईव्ह मार्केटला लोक जे मिस्टेक करतात त्या कशा अवॉइड करायच्या, लाईव्ह मार्केटला प्रॉफिट कसं बुक करायचं, कधी बुक करायचं, प्रॉफिट टॉप लॉस कसा आणायचा, टॉप लॉस ट्रेल कसा लावायचा, या सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंग मध्ये कंटेंट मध्ये कव्हर करतो. ओके, त्याच्यानंतर सपोज अजून काय काय आपण कव्हर करणार ती पण गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगतोय.
ओके, तर या पद्धतीने मार्केटमध्ये ऍडव्हान्स ट्रेड आयडेंटिफिकेशन कसं करायचं, जसं आपण इथं हायपीएस माइंडचं ऍडव्हान्स ट्रेड आयडेंटिफिकेशन केलं, तर जो इथून मार्केटमध्ये बाईंग केलं सपोज 339 364 पासून, आणि हे महत्वाचं काय, इथं बाय झाल्यानंतर एवढं कंटिन्यू इथं मार्केट कन्सोलिडेशन करत असेल तर कंटिन्यूस आपला बाय राहणारच आहे. आणि आजच्या डेटचा जो विचार केला तर 300 350 ला आपण बाय केलेलं आहे, आणि कालचीच रॅली बघा कुठपर्यंत गेलं. मी हे दाखवण्याचं कारण एवढंच आहे की आता बघा जवळजवळ 1250चं हाय केलेलं आहे ह्याने, म्हणजे जेव्हा 300 350 400 ला पण कोणी बाय केलं असेल तर जवळजवळ डबल पेक्षा जास्त रिटर्न भेटतोय. आणि म्हणजे 5-6 महिन्याचा पण विषय नाहीये, आणि फक्त एका स्टॉकचा विषय करत नाहीये. तसं सपोज इथं SBI कार्ड आहे, सपोज जे छोटे नवीन स्टॉक आहे, जसं सपोज हे खाली पडतोय, आता बघा हे आता आजची डेट बघूया, 2 जुलैला बसलोय आपण सपोज दॅट, आणि 2 जुलै नंतर हे इथं खाली पडताना दिसतोय. मला इंटरेस्ट काय की याच्यानंतर जर हा वरती जाणार असेल तर वरती कधी जाईल हे शोधता यायला पाहिजे, बरोबर आहे. तर सिंपल गोष्ट आहे, कधीपासून खाली पडतोय हो, तर सपोज दिसतोय की 11 जानेवारी पासून 11 जून पासून खाली पडतोय. तर काय करायचं, सिंपल आपण काय करायचं की हा वर खाली येतोय ना, तर सिंपल मी ऑलरेडी SBI कार्डचे अनालिसिस केलेलं असेल सपोज दॅट, तर मी काय करतो 11 जून पासून मग तो खाली पडायला लागला, तर मी फक्त डेट अपडेट करून देतो इथं तुमच्यासाठी, किंवा एक नवीन तुम्हाला ऍडच करून देतो, कन्फ्युजन नको तुम्हाला. हे माझं ऑलरेडी मी SBI कार्डमध्ये ऑलरेडी ट्रेड घेतलेला आहे, त्यामुळे ते पहिलं कॅल्क्युलेशन माझ्याकडे स्टोर आहे, पण तुमच्यासाठी मी अजून एक वेळेस नवीन कॅल्क्युलेशन करतो. सपोज एक्झाम्पल इक्विटी म्हणजे बघा काही मुवमेंट होऊन गेलेली, पण परत मार्केटमध्ये एंट्री करायची तर कशी करायची, काहीच प्रॉब्लेम नाही. जेव्हा पण मार्केटमध्ये येत आहे, आणि आता जे तुम्हाला करून दाखवत आहे, म्हणजे बाकीचे तर मी तुम्हाला मागचं दाखवून दिलं, पण बघा इथं कंटिन्यूस खाली पडतोय. प्रत्येकाला वाटतं की 2 जुलैला आपण इथं बसलोय, आता 4 म्हणजे इथे याच्या पुढे आज 3 आणि 4 ला सुट्टी, 5 तारखेपासून इथून पुढे मार्केट परत वरती जोरात कधी जाईल हे कसं शोधायचं, ती प्रोसेस तुमच्या समोर मी करून दाखवतो. की हे मार्केट कंटिन्यूस खाली पडतं, इथं हे कन्सोलिडेशन चालू आहे, तर कुठून खाली पडायला लागलो, हा हाय मारून मार्केटने 11 जून पासून मार्केट डाऊन व्हायला लागलेलं आहे. तर आता मला शोधायचं की याच्यानंतर वरती कधी येईल, तर सिंपल गोष्ट आहे 11 जून तुमच्यासाठी मी दाखवून देतो. SBI कार्ड मी घेतला, SBI कार्ड मध्ये अप ट्रेंड कधी येईल, ठीक आहे, शोधून लिहून टाकलं मी इथं. तर 11 जून पासून मार्केट खाली येतं, तर इथं फक्त काय करायचंय 11 जूनची इथं डेट घेऊन टाकायची फक्त, आणि जस्ट गेट डेटा करून टाकला. ओके, गेट डेटा केल्यानंतर हा डेटा तुमच्या समोर आलेला आहे, जस्ट कॅल्क्युलेट बटन मी क्लिक करतोय, आणि आता हे ट्रेनिंगचे मी 3 रूल सांगेल, त्या रूलनुसार आपल्याला हे वापरायचं, या कॅन्डल का वापरायचं आणि हे कन्सोलिडेशन कसं चालू हे सगळं मिनिंग कळेल. ही सगळ्यात लोएस्ट मारणारी कॅन्डल ही आहे. तिचा ओपन आणि हाय बघा एक्झॅक्टली सेम दिसतोय, 1005 व्हॅल्यू दिसते तिथे. 1005 काय ते ती 1005 बघून घेऊया की 1005 ही जी व्हॅल्यू आहे ही खाली का, ओके, फक्त एवढं चेक करायचं आपलं नॉर्मल लॉजिक की हे अबावच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असेल तर अप बटन दाबायचं, बिलोच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असेल. 1005 ही 1121 पेक्षा खाली आहे, तर मी थोडं खाली येतो, 1005 खाली आहे. ओके, अजूनपर्यंत खाली जे 1005 या पद्धतीने फक्त शोधता येईल. तर आपल्याला काय कळेल की आता वरती कधी जाईल ती बाय पॉईंट मध्ये आपल्याला कळून जाईल. ओके, तर 1043 वरती जर गेला तर जोरात वरती जायला सुरुवात करून टाकेल, हे लक्षात घ्या. की मतलब म्हणजे मार्केटमध्ये परत मार्केटमध्ये जे मुवमेंट येणार असेल तर 1042 वरती जर हा गेला तर परत हा जोरात वरती जायला सुरुवात होणार आहे, याच्यात काहीच शंका नाही. एकदम जोरात म्हणजे हा हाय पण ब्रेक करेल, आणि परत इथून 1042 पासून मार्केट परत 10-15% ची मुवमेंट येईल. ही अगदी ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला माहिती पडून जाईल. आणि तो जे 1042 जात नसेल तर मार्केट परत खाली पडेल, तर परत जर इथं खाली नवीन लो बनवला तर परत आपल्याला नवीन खालचा बाय पॉईंट भेटून जाईल. हे कसं शोधायचं, काय शोधायचं, हे सगळं ट्रेनिंग मध्ये मी कव्हर करेल. आणि मार्केटमध्ये मुवमेंट होण्याचा पहिले हे सगळं ऍडव्हान्स मध्ये आपल्याला कळतं. या पद्धतीने आपण पूर्ण डीमॅट अकाउंट कोणाचे नसेल तर डीमॅट अकाउंट ओपन कसं करायचं, ते वापरायचं कसं, कुठं ओपन करायचं, याचा पूर्ण सपोर्ट भेटेल. ठीक आहे, अजून सपोज दॅट कोणाला जर एक्झॅक्टली आपल्याला रिटर्न किती येऊ शकतो, सपोज आता मला 5 मिनिटं लागतील फक्त, ठीक आहे, तर एक्झॅक्टली आपण जर इंट्राडे काम करत असेल तर किती प्रॉफिट कमवू शकतो. पोझिशनलचे मी तुम्हाला ऑलरेडी सांगून दिलं की कमीत कमी दर वर्षाला इयरली तुमचं कॅपिटल तुम्ही डबल कराल, गॅरंटी देऊन सांगतोय. पोझिशनल तर अगदी होणारच, काहीच घाबरायची गरज नाही. आणि इंट्राडेला तर अजून जास्त, कारण की जे पोझिशनला तुम्हाला काम करायचंय तर ते 2-4-8 दिवस 15 दिवस थांबायचं होतं, टाइम लागतो. इंट्राडेला तर रोजचे ट्रेड असतात. सपोज मे महिन्यात TCS मध्ये जर रोज काम करत असेल आपण तर किती प्रॉफिट आला असेल माझा. आणि याच्यात जे काही डेट असेल ते आपण 15 तारखेला ट्रेड, 14 तारखेला ट्रेड कसा, 13 तारीख टाकायची, 14च्या ट्रेड काय करायचंय, 25 ला काय झालेलं आहे तर 24 टाकायची, 25 ला काय होणार. हे म्हणजे इथं जेवढ्या पण व्हॅल्यू लिहिलेल्या आहेत या कंटिन्युअसली तुम्ही क्रॉस चेक करू शकता. 30,000 रुपये आपल्याकडे असेल तर जवळजवळ 15,000 रुपये आपण प्रॉफिट कमवला एका महिन्यात, म्हणजे 50% रिटर्न याच्यावर आपल्याला. तसंच सपोज दॅट कोणी निफ्टीमध्ये काम करतोय
सपोज दॅट फ्युचरमध्ये कोणाला काम करायचं 2 लॉट घेऊन काम करतो तेव्हा 75चं लॉट होतं सपोज दॅट, तर 1010 1,10,000 2 लाख रुपये आपल्याकडे असेल 1 लाख मध्ये 50% रिटर्न जवळपास इथं पण आलेलं आहे. सेम सपोज दॅट बँक निफ्टी इथं ज्या पण व्हॅल्यू आहेत या सगळ्या व्हॅल्यू ह्या आपल्या सिस्टममध्ये कॅल्क्युलेट केलेल्या असतील, आपल्याला अजिबात कन्फ्युजन राहणार नाही याच्यात. याला 1,23,000 म्हणजे जवळजवळ 50% पेक्षा जास्त. कोणी बोल माझ्याकडे कॅपिटल कमी 5,000 10,000 20,000 रुपये तिथून मला सुरुवात कर. जसं HDFC बँक आहे सपोज दॅट एक नॉमिनल 50,000 15,000 पासून मी सुरुवात केली बा, तर 15,000 मला 9,400 प्रॉफिट आला. कोणी बोल माझ्याकडे 15 पण नाही 10,000 आहे, तर ठीक आहे आपण 50 क्वांटिटी ट्रेड करतोय तर तुम्ही 30 ने करा 20 ने करा 25 ने करा, किती म्हणजे आपल्याकडे 2,000 रुपये राहिले तरी पण आपण 5 क्वांटिटी ट्रेड करू शकतो. मुद्दा काय की आपल्याकडे जे काही कॅपिटल आहे या कॅपिटलला ग्रो करता यायला पाहिजे. 2,000 वर 1,000 रुपये कमवता येतात का तुम्हाला, मग 10 वर पण तुम्हाला 5 कमवता येतील, 50 वर 25 रुपये कमवता येतील, लाख रुपये 50,000-60,000 रुपये कमवता येतील. या पण प्रॉफिट कमवता येणं पहिले शिकणं आहे. तर आपल्याला ट्रेनिंग कोणती गोष्टी घ्यायची की मार्केट कुठं जाणार आहे हे कळायला पाहिजे, इंट्राडे साठी कुठे जाणार आहे, लॉंग टर्म साठी कुठे जाणार आहे, कन्सोलिडेशन करतोय का हे कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी जर जमायला लागला हे सगळं प्रॉफिट येणार आहे. आपण ट्रेनिंग मध्ये जे काही तुम्हाला एखाद्याला एकदम मार्केटची एबीसीडी माहित नाही सपोज, तर बघा मटेरियल मध्ये इन्व्हेस्टमेंट काय आहे, ट्रेडिंग काय, याचे पूर्ण तुम्हाला ट्रेडिंग मध्ये इन्फॉर्मेशन कळेल. त्याच्यानंतर ही इन्व्हेस्टमेंटचं प्रोसेस काय असते, कसं वापरायचं, त्याच्यानंतर डीमॅट अकाउंट कसं खोलायचं, डीमॅट अकाउंटची प्रोसेस काय किंवा डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंटचा डिफरन्स काय ते कसं वापरायचं. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जे पैसे पे इन पे आउट करता तुमच्या अकाउंटला शेअर्स ठेवतात ते कसं ट्रान्सफर व्हायचं वगैरे सगळी प्रोसिजर तुम्हाला बेसिक पासून सांगितली जाईल. ट्रेडिंग कशी सुरू करायची, सेबीचा रोल काय, सेबी कसं करतं, ट्रेडिंग कशी सुरू करायची, त्याच्यानंतर सपोज दॅट शॉर्ट सेल काय असतं, हे काय भांगाडे, हे कसं ओळखायचं, या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. त्याच्यानंतर इंट्राडे काम कसं करायचं, पोझिशनल कॅरी फॉरवर्ड ट्रेड कसं करायचं, इंट्राडे ट्रेडिंग कशी करायची, पोझिशनल ट्रेडिंग कशी सुरू करायची, हे बेसिक पूर्ण नोट्स पण दिल्या जातील. हे पूर्ण ट्रेनिंग मध्ये तुम्हाला कव्हर पण केल्या जातील. लॉट साईज काय असतं, मार्केटचे सेक्टर कसे असतात, ओके, त्यानंतर मार्केटचे टाईप किती, इक्विटी मार्केट काय आहे, कम्युनिटी मार्केट काय आहे, करन्सी मार्केट काय आहे, ते कसं ओळखायचं, त्याच्यात कसं काम करायचं, या सगळ्या गोष्टी या बेसिक पासून घेऊन तुम्हाला ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी. मग ऑप्शन काय असतो, कॉल काय आहे, पुट काय आहे, ते कसं काम करायचं, ओके, बाय ऑप्शन काय असतो, सेल ऑप्शन काय असतो, बायर काय असतं, सेलर काय असतं, रायटर काय असतात, हे कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी. मार्केटमध्ये एक्सपायरी काय असते फ्युचरमध्ये ते कसं ओळखायचं. मग येतं की मसल मला हे सगळं मान्य हे मार्केटचं कळलं. त्यानंतर चार्ट कसे रीड करायचे, चार्टचे टाईप काय असतात, ओके, त्याच्यानंतर लाईन चार्ट काय असतो, बार चार्ट काय, कॅन्डलस्टिकचे चार्ट कसा ओळखायचं, किंवा कोणीतरी बोलत बघ कॅन्डलस्टिक कसं रीड करायचं, कॅन्डलस्टिकची स्टडी कशी करायची, ग्रीन कॅन्डल कशी बनते, रेड कॅन्डल कशी बनते, त्याच्या मागचं लॉजिक काय आहे. अजून एक ऍडव्हान्स असतो सपोज दॅट की 5 मिनिटाचा चार्ट कसं बनवायचा, 15 मिनिटाची टाइम फ्रेम कशी असते, त्याचे मिनिंग काय, कधी कोणतं टाइम फ्रेम बेटर असते, इंट्राडे काम करण्यासाठी कोणती टाइम फ्रेम वापरायची, लॉंग टर्म साठी कोणती वापरायची, हे टाइम फ्रेमची काय भांगड, ह्या गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या जातील. अजून एक कॅन्डलस्टिकचा पार्ट असतो तसं इकॉनॉमिक चार्ट टाइप आहे, एक ऍडव्हान्स चार्ट असतो, एक मॉडिफाईड चार्ट असतो, तो कसा वापरायचा, त्याचा वापर कसं करून कन्सोलिडेशन कसं ओळखायचं वगैरे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या जाईल. त्याच्यानंतर परत की तुम्ही जे ऑर्डर टाकणार तर ट्रेड कसा घ्यायचा, ऑर्डर टाईप कसं आहे, तुमचं जे काही ब्रोकरचे सॉफ्टवेअर असेल तिथं बाय ऑर्डर कशी टाकायची, शॉर्ट सेल ऑर्डर कशी टाकायची, प्रॉफिट कसं बुक करायचं, टार्गेट कसं बुक लावायचं, या सगळ्या बेसिक पासून ऍडव्हान्स मार्केटमध्ये अनालिसिस कशी करायची हे सगळं. तसं जसं मी 2 पद्धतीची सिस्टम तुम्हाला दाखवली की ट्रेड फाइंडर इंट्राडे, आपलं इंट्राडे सिस्टम कशी वापरायची, त्याचे डिटेल नोट्स कशी वापरायची, इथपासून कंटिन्युअसली डिटेल नोट्स तुम्हाला त्याच्या भेटतील. ओके, ते सिलेक्शन कसं करायचं, काय करायचं, म्हणजे ज्याला मार्केटचं एबीसीडी माहित नाहीये तो व्यक्ती पण अगदी कॉन्फिडेंटली मार्केटमध्ये काम करू शकतो. त्याचे पूर्ण स्टेप बाय स्टेप मार्केटमध्ये करंट फेज कसं फाइंड आउट, जसं मी मार्केटचं बघत होतो, डेट कसं घ्यायचे वगैरे ते बघत होतो, तर ते सगळं ओके. हे 3 कंडिशन मी सांगणार, या कंडिशन कशा असतात, या कशा वापरायच्या, या डिटेलमध्ये हे सगळं डिटेल तुम्हाला भेटेल. जसं इंट्राडेसाठी मी तुम्हाला देतोय तसंच कोणाला पोझिशनल अनालिसिस करायची आहे तर पोझिशनल ट्रेड फाइंडर कसं वापरायचं, त्याची डेट कशी घ्यायची, त्याची प्रोसिजर काय आहे, ते कसं अनालिसिस करायचं, ऍडव्हान्समध्ये पुढच्या 1 महिना 2 महिना मार्केट कुठं जाऊ शकतं ते कसं ओळखायचं, हाऊ टू सिलेक्ट एंड डेट, जसं मी एंड डेट टाकत होतो बघा, कदाचित तुम्हाला आता कळलं नसेल पण ट्रेनिंगमध्ये तुम्हाला कळेल, तर ती कशी आयडेंटिफाय करायची, त्याचे रूल काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ट्रेनिंगमध्ये शिकवणार, पण त्याच्या नोट्स पण दिल्या जातील आणि ही पूर्ण प्रोसेस चालेल. ठीक आहे. आणि रिटर्न किती येतं तुम्हाला कदाचित सगळ्यांना अगदी व्यवस्थित प्रॉपरली या गोष्टी माहिती पडलेल्या तुम्हाला. आता गोष्ट आहे ट्रेनिंग कशी घ्यायची, तर ट्रेनिंगची कॉस्टिंग किती आहे, तर 10,000 रुपीज आपली ट्रेनिंगची कॉस्टिंग आहे. ओके, आजपर्यंत लोकांनी काय केलेलं आहे की नॉर्मली 10,000 रुपीज किंवा 20 जी काही लोकांची ट्रेनिंग फीज असेल, आपण जसं घेतो तसे भरपूर लोक पण घेतात. सपोज दॅट पहिले काय म्हणतात की पहिले तुम्ही 10,000 रुपीज द्या मग आम्ही तुम्हाला ट्रेनिंग देतो. मी तुम्हाला तुमच्या समोर आज बसून उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे अगदी आयडेंटिफाय करून दाखवलं.
जसं आज बसून मंडेला काय होणार हे करून दाखवलं, तसं मंडेला बसून ट्यूजडेला काय होईल, ट्यूजडेला बसून वेनेसडेला काय होईल, वेनेसडेला बसून थर्सडेला काय होईल, म्हणजे सोमवारी बसून मंगळवारी, मंगळवारी बसून बुधवारी काय होईल, असं मी रोजचं तुम्हाला करून दाखवेल. कॉन्फिडन्स येईल तुम्हाला. सपोज दॅट आपोआप येणार आहे. मला एक माहिती आहे की जर तुम्हाला प्रॉफिट आला तर पैसे द्यायला कोणाला प्रॉब्लेम आहे का? आजपर्यंत काय झालेलं आहे की 10,000 20 असं करता करता 2-3 लाख रुपये ट्रेनिंगची फीज देऊन टाकलेली आहे, पण प्रॉफिट नाही आलेला आहे. मी म्हणतोय की मला एक पाहिजे की माझी सिस्टम वर्क होते की नाही होते हे तुम्ही क्रॉस चेक करून घ्या, प्रॉपरली कॉन्फिडेंटली यूज करून घ्या, तुम्ही शिकून घ्या आणि नंतर पैसे पे करा. प्रॉब्लेम आहे आता, कारण मला माहिती आहे की सिस्टम वर्क होणारच आहे. आणि तुम्ही जेवढे पण लोक कनेक्ट होत आहेत प्रत्येकाला मार्केटमधून पैसे कमवायचे आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणतो की सर मला पैसे कमवायचे आहेत, फक्त प्रॉब्लेम काय की प्रॉपर प्लॅटफॉर्म सापडत नाहीये. आणि मला माहिती आहे की जर आपल्या सिस्टमनुसार खरोखर प्रॉफिट येणार आहे तर मग प्रॉफिट कमवायला काय प्रॉब्लेम आहे. आणि जर तुम्ही प्रॉफिट कमवणार असाल आणि मग विन विन सिच्युएशनची तकलीफ प्रॉब्लेम काय, म्हणजे मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे आजपर्यंत आपण काय केलं, लोकांनी काय केलं की पहिले पैसे द्या मग नंतर आम्ही तुम्हाला शिकू. मी ही प्रोसेस बंद करून टाकली. थोडा विश्वास मी तुमच्यावर ठेवतो. तुम्ही जर सॅटिस्फाईड असाल, मी जी गोष्ट तुम्हाला शिकवणार ती जर खरोखर तुम्हाला आवडली असेल, खरोखर तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल की याच्यानुसार प्रॉफिट बनणारच आहे, तर तुम्ही तुमचे पैसे पे करा. अदरवाईज पे नका. म्हणजे पहिले शिकून घ्या आणि नंतर पैसे पे करायचे. म्हणजे आता काही प्रॉब्लेम आहे का? जसं आता थोडंसं मी शिकवलं पण एका दिवसात सगळ्या गोष्टी होत नाही, तर ट्रेनिंगची प्रोसिजर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने. मंडे टू फ्रायडे, जसं आपण आता 1 तास बसलोय 5 जुलै म्हणजे या मंडे पासून 10 तारखेपर्यंत फ्रायडे पर्यंत, मंडे टू फ्रायडे संध्याकाळी 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत 5 दिवस रोज संध्याकाळी बसायचं. जसं आता आपण झूमला कनेक्ट झालो तसं झूमला कनेक्ट होऊ. म्हणजे तुमचं जॉब वगैरे सगळं कंप्लीट म्हणजे 7 वाजता सगळे घरी येतील. 7 वाजेपासून 9 वाजेपर्यंत रोज 2 तास. आज मार्केटमध्ये बसलोय, उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे विथ लॉजिक, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. असंच का होणार आहे, असंच का करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला वापरून बघायची. 5 दिवसाची पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला आपली सिस्टम वर्क होते की नाही होते, प्रॉपर वर्क होते की नाही, प्रॉफिट तुम्ही कमवू शकता की नाही, कॉन्फिडन्स आपोआप येणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला फीस पे करायची आहे. पण ती कशी प्रोसिजर आहे, आता तुम्हाला ज्यांना मंडे टू फ्रायडे या बॅच मध्ये ज्यांना एनरोल करायचंय त्यांना फक्त मंडेची ही जी काय ट्रेनिंगची आपली बॅच सुरू होते, या बॅचला कनेक्ट होण्यासाठी तुमचं सीट बुक करायचंय. आणि सीट बुक करण्याची प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो. ट्रेनिंग मध्ये काय काय भेटेल ते पण मी तुम्हाला सांगतो. पहिले सीट बुक करण्याची प्रोसिजर तुम्हाला मी सांगून देतो की ट्रेनिंग बेनिफिट पण सांगतो. सीट कसं बुक करायचे तुम्हाला, तर तुमचं सीट बुक करण्याची प्रोसेस आहे की तुम्हाला आता फक्त 3,000 रुपीज पे करायचे. रिमेनिंग 7,000 रुपीज तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर पे करायचे, त्याच्या पहिले पे करायचे नाहीये. म्हणजे जो व्यक्ती ट्रेनिंग आता 3,000 रुपीज ट्रेनिंगची फीस पे म्हणजे सीट बुक करेल, मंडे टू फ्रायडे 5 दिवस पूर्ण ट्रेनिंग घेऊन टाकेल, रोज आज बसून उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे याची पूर्ण प्रॅक्टिस आपण करून घेऊ. आणि ही पूर्ण प्रॅक्टिस झाल्यानंतर मग तुम्हाला बाकीच्या प्रोसेस कंटिन्यू करायचे, त्याच्या पहिले तुम्हाला करायची गरज नाहीये. म्हणजे या पद्धतीने की विन विन सिच्युएशन. आता तुम्हाला 5 दिवसात सिस्टम खरोखर वर्क होते, खरोखर आवडलेली आहे, हे सगळं जे तुम्हाला कळलं असेल, सगळं आवडलं असेल तरच तुम्ही बाकीची फीस पे कराल, अदरवाईज कोणीच पैसे पे करणार नाही. म्हणजे माझं टार्गेट काय नाही तर काय व्हायचं की पैसे देऊन टाकले, आपल्या सिस्टम आवडली नाही आवडली, आपले पैसे गेले. आता ती प्रोसेस नाही केलेली. मी बोलतो की माझी सिस्टम जर खरोखर वर्क होणार असेल तर तुम्ही पैसे पे करा. 5 दिवसात तुम्हाला अगदी आरामात करून जाईल, कॉन्फिडन्स येईल की हा आपल्याला याच्याने पैसा बनणारच बनणार आहे आणि तुम्ही स्वतः ती करायला लागून जाणार, याचा कॉन्फिडन्स येईल. तेव्हा बाकीचे रिमेनिंग 7,000 रुपीज पे करायचे, 3,000 रुपीज आता पे करायचे. जे हा जो वेबिनार हा जो सेशन मी एंड करणार आहे, एंड करण्याच्या पहिले जे लोक पैसे पे करतील त्यांना स्पॉट डिस्काउंट भेटेल. म्हणजे हा सेशन अजून अर्धा तास चालेल, तर त्याच्या पहिले जे लोक तुमचे सीट बुक करतील त्यांना स्पॉट डिस्काउंट भेटेल. 20% त्यांना ट्रेनिंग फीज मधून डिस्काउंट भेटेल. म्हणजे जे 10,000 रुपयाची फीज ट्रेनिंग आहे त्याची त्यांना 20% डिस्काउंट म्हणजे 8,000 रुपये होऊन जातील. आता फक्त 3,000 रुपीज पे करायचे. पूर्ण ट्रेनिंग झाल्यानंतर जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल, प्रॉफिट बनणार याचा पूर्ण कॉन्फिडन्स येईल, तर रिमेनिंग 5,000 रुपीज पुढच्या सॅटर्डे संडेला पे करायचे 5 दिवसाची ट्रेनिंग घेतल्यानंतर. ठीक आहे. बुक पेमेंट कसं करायचंय, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डची लिंक मी तुम्हाला इथं देऊन ठेवलेली आहे. क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नुसार तुम्हाला डायरेक्टली पे करायचं असेल तर चार्ट बॉक्स मध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड मी लिंक टाकलेली, त्याच्यावर डायरेक्टली क्लिक करा. तुमचं डिटेल बँक डिटेल्स नेट बँकिंग वगैरे करायचं असेल तुम्ही त्या लिंकने पे करू शकता. ज्यांना UPI वापरायचे, गुगल पे, फोन पे, पेटीएम वगैरे जे काही वापरायचे असेल तर ते वापरायचे असेल तर या नंबरला क्लिक करा. या नंबरवर 9029491403
या नंबरवर तुम्हाला गुगल पे किंवा फोन पे किंवा पेटीएम जे काय तुमच्याकडे युपीआय असेल त्या युपीआयने तुम्ही डायरेक्टली ट्रान्सफर करू शकतात याच्यावर. ठीक आहे. तर कोणाला काही डाऊट असेल ते विचारू शकता. 2 मिनिटात आपण ट्रेनिंगची प्रोसिजर कशी घेतो ती पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ज्यांना पेमेंट करायचंय हा नंबर किंवा चॅट बॉक्समध्ये 98 वाला एक नंबर येतोय. दोघांपैकी कोणते पेमेंट केल्यानंतर तुमचा स्क्रीनशॉट त्या नंबरला व्हॉट्सअपला दोन्ही नंबर आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्या. तुमचं सीट बुक होऊन जाईल. तुमचं नाव टाकून द्यायचंय. ओके. या ट्रेनिंग मध्ये काय काय भेटणार आहे? 5 दिवसाची ट्रेनिंग नाही राहणार आहे. फक्त 5 दिवस जर तुम्हाला मी शिकवणार आहे त्याच्यानंतर पूर्ण 1 महिना जे काय ट्रेड फाइंडर टूल मी तुम्हाला दाखवते ते पूर्ण ट्रेड फाइंडर टूल तुम्हाला 5 दिवस पूर्ण महिनाभर भेटणार आहे. ओके. त्याच्यानंतर जे काय कॅल्क्युलेशन जे काय आपण शिकलेलो आहे ते लाईव्ह मार्केटला पण आपल्याला ट्रेनिंग घ्यायची आहे. म्हणजे सपोज एक्झाम्पल जसं मी काल मार्केटमध्ये काय काम केलं ते मला शोधायचं. जसं आपण रिलायन्सचं कॅल्क्युलेशन शोधलं होतं बघा. मी तुम्हाला बोललो होतो की रिलायन्स मध्ये आपण अनालिसिस शोधली की 7:25 2 तारखेला म्हणजे मार्केट ओपन होण्याच्या पहिले ओके 9:15 मार्केट सुरू होणार होतं. बोललो होतं की 2115 वरती गेला तर अप मध्ये जाईल. तर बघा 2115 म्हणजे एक्झॅक्टली 1 तारखेला बसून काय लेवल येतील निफ्टी, बँक निफ्टी, टीसीएस, रिलायन्स, एचडीएफसी बँक या सगळ्यांचे लेवल मी ऍडव्हान्स मध्ये देतो. 2 तारखेला 9:15 मार्केट ओपन होईल त्याच्या पहिले आपण काय करायचे ते देतोय. तसंच मंडेचा पण लेवल मी सकाळीच देणार. ही पूर्ण 5 दिवसाची तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर पूर्ण 1 महिन्यासाठी या प्रोसेस पण भेटतील. ऑनलाईन रेकॉर्डिंग भेटेल, युट्यूब चॅनलचे ऍक्सेस भेटेल, 1 महिन्यासाठी लाईव्ह मार्केटला पूर्ण सपोर्ट भेटेल. म्हणजे तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेड घेताना काही प्रॉब्लेम आला सर ऑर्डर टाकली पण सापडत नाहीये, प्लेसमेंट दिसत नाहीये, रिजेक्ट ऑर्डर होते, जे काय तुमचे इश्यू येत असेल या सगळ्यांसाठी किंवा आपल्या सिस्टम रिलेटेड तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल या सगळ्यांसाठी पूर्ण 1 महिन्याचा सपोर्ट आहे. म्हणजे ऍक्च्युअली हे 5 दिवस आणि त्याच्यानंतर 1 महिना असं 35 दिवसाची पूर्ण ट्रेनिंगची प्रोसेस आपली राहणार आहे. ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकतात. आता कोणाला डाऊट येईल की 1 महिन्याचा ट्रेड फंड टूल भेटणार आहे तर आफ्टर 1 महिन्यानंतर काय, तर आपलं टार्गेट काय की दर महिन्याला जर तुम्ही पैसे कमवत असाल तर आफ्टर 1 मंथ परत तुम्हाला 10,000 रुपीज पे करायचे नाहीयेत. 1 महिन्यानंतर तुम्हाला फक्त 2,000 रुपये पे करायचे. रिन्युअल कॉस्टिंग राहील. म्हणजे काय की दर महिन्याला जर तुम्ही प्रॉफिट कमवत असाल तर पे करायला कोणाला प्रॉब्लेम नाही. आजपर्यंत आपण विन विन सिच्युएशनची बिलीव्ह करतोय. लोक 15,000, 20,000, 50,000 ट्रेडिंग फी घेऊन टाकतात. नंतर तुम्ही तुमचं कमवा नका कमवू. आपण ती प्रोसिजर बंद करून टाकली. तुम्हाला लाईफ टाइम मेंबरशिप भेटते. याचा अर्थच असा आहे की तुम्हाला कायम सपोर्ट भेटणार आहे आणि तुम्हाला जो व्यक्ती पैसा कमवतोय तो माझ्याशी कंटिन्यूस कनेक्ट राहणार आहे. आणि हा सगळा सपोर्ट मी काय देईल की तो पैसा कमवत असेल तर कोणाला पे करायला प्रॉब्लेम नाहीये. या पद्धतीने सगळ्या गोष्टी असतील. इथं रिकवर जी काय आपण ट्रेनिंग चालू करणार आहे जे काय तुम्ही 10,000 त्याचा डिस्काउंट भेटून गेला तुम्हाला 8,000 रुपीज तुमची ट्रेनिंगची फीज आहे. तुमच्या रिकवर तुमची ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये तुमची ती फीज आरामात वसूल. कोई मोठी गोष्ट नाही, एकदम नॉर्मल गोष्ट आहे. आणि तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर बनून मार्केटमधून निघाल. मार्केट काय होतंय काय करते अगदी 100% तुम्हाला कळेल याची मी गॅरंटी देतो तुम्हाला. आणि ट्रेनिंग पिरियडमध्ये तुमची ट्रेनिंगची फीज वसूल होऊन जाईल. काही मोठी गोष्ट नाही, अगदी नॉर्मल होऊन जाईल. तुम्ही ऑलरेडी जर ट्रेडर असाल तर तुम्ही या 5 दिवसाच्या दरम्यान पण 2 सेशन मला द्या. बुधवार नंतर तुम्ही स्वतः पण ट्रेड करायचे असेल तर तुम्ही ट्रेड करू शकताय. ओके. तर या पद्धतीने 3,000 रुपीज आता पे करायचे. रिमेनिंग 5,000 रुपीज तुम्हाला पुढच्या आठवड्याला पे करायचे. पूर्ण 5 दिवसाची ट्रेनिंग घेतल्यानंतर मार्केट कसं मूव्ह करतो काय करतो हे सगळं बघितल्यानंतर मग बाकीचे फीज पे करायचे. आता कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. थँक्यू सो मच. सर कॅपिटल कोणतंही राहिलं तरी चालतंय. नदीम सर तुमच्याकडे 10,000, 5,000, 20,000 कोणत्याही कॅपिटलने आपण सुरुवात करू शकतो. तो पहिले पोर्टफोलिओ ग्रो करूया. मग पोझिशनल ट्रेडिंग कशी करायची त्या पण गोष्टी म्हणजे जसं छोट्यातल्या छोट्या व्यक्तीला आपण मोठं करायचं आपल्याला त्या पद्धतीने आपण जाऊया. ओके. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. ज्यांनी पेमेंट केली असेल. हॅलो हॅलो बोला सर. प्रमोद सर बोला. तुमच्याकडे जे 2 डिव्हाइस जर तुम्ही 2 डिव्हाइसला कनेक्ट असाल तर एक डिव्हाइसचा माईक प्रमोद सर तुम्ही 2 डिव्हाइसवर इको होतोय. बोला. मला प्रोव्हाइड होत राहत. हा सॉफ्टवेअर परमनंटली आमच्याकडे असेल का म्हणजे ते लॉग इन युजर आयडी वगैरे तुमच्याकडे दर महिन्याला लागेल? नाही सर ते तुमच्याकडे राहील पण दर महिन्याला त्याचे चार्जेस राहतील 2,000 रुपीज. ओके सर थँक्यू. ओके ठीक. सर नमस्कार. नमस्कार सर बोला.
मी गजानन पाटील बोलतोय औरंगाबादवरनं. बोला सर, बोला बोला. तर मला मेसेज आला होता आपल्या लिंकचा सकाळी. बरोबर. पण काय झालं सर, मी ते कामात असल्यामुळे मला आठवणच 11:54 55 मिनिटाला आठवण आली. बरोबर बरोबर. मी कनेक्ट झालो, मी शेवटी बघितलं, पण मला थोडं चांगलं वाटलं. बरोबर. मी याच्या अगोदर मार्केटमध्ये काम करतो, लॉस मध्येच आहे, पण मला शेवटी जे आहे ते चांगलं वाटलं. मला ते असं वाटतं की सॉफ्टवेअर वगैरे काही आहे, तर मला जी अगोदर आपली ट्रेनिंग वगैरे झाली आता 1 तासापूर्वीचा काही व्हिडिओ वगैरे किंवा काही माहिती मिळेल का? भेटून जाईल, भेटून जाईल, तो पण भेटून जाईल. मला एकदा पूर्ण एकदा ते 98चा नंबर जो आहे ना, 98चा नंबर चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे, त्यांना फक्त एक हाय टाका, तुम्हाला लिंक पाठवून देते ते लगेच. म्हणजे मी ऐकल्यानंतर मग पुढचा ते निर्णय घेतो, कारण मला खूप चांगलं वाटतं. हो हो, नक्कीच नक्कीच. ओके. सॉफ्टवेअर आहे का सर आपलं हे? हो, ट्रेड फाइंडर सिस्टम आहे सर. एक आपण लाईव्ह वेब बेस्ड सिस्टम बनवलेली आहे, ती सगळ्यांना वापरायला भेटेल. ठीक आहे, तुम्ही काय करा, 98चा नंबर जो आहे चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे, त्याला हाय टाका आणि सांगा की प्लीज शेअर लिंक, तुम्हाला लिंक पाठवून देते लगेच. लगेच पाठवतो आणि तुम्हाला कॉल करतो. हो हो हो, नक्की. ओके, नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ओके, जे पेमेंट करतायत वेलकम. ओके, आणि जेवढ्यांनी पण पेमेंट केलं त्यांनी फक्त काय करायचं, स्क्रीनशॉट इथं शेअर करायचं आहे. बोला. हॅलो सर, नमस्ते. नमस्कार सर, बोला. मी संदीप गायकवाड बोलतो सर, औरंगाबाद. ओके, बोला सर. ट्रेडर जास्त पैसे कमवतो की इन्व्हेस्टर? सर, जर सक्सेसफुल ट्रेडर असेल तर तो जास्तच कमवणार. इन्व्हेस्टर मध्ये कमी टाइमात तो जास्त पैसे कमवू शकतो. ओके, पण अल्टिमेटली एक ट्रेडिंग करण्याची एक कॅपॅसिटी असते. तुम्ही 2 लाख 5 लाख 10 लाख 1 करोड 5 करोडची ट्रेडिंग करू शकता. ठीक आहे, नंतर तुम्हाला थोडा पैसा इन्व्हेस्टमेंट मध्ये शिफ्ट करायचा. म्हणजे तुम्ही फक्त ट्रेडर किंवा फक्त इन्व्हेस्टर नाही राहणार कधी. जर तुम्ही सक्सेसफुल काम करताय मार्केटमध्ये तर तुम्ही ना दोन्ही काम करावं लागेल. ठीक आहे. हा, आणि जर कोण किती लवकर कमवतो याच्या विचार तर ट्रेडर जास्त लवकर कमवतो, इन्व्हेस्टरला थोडं जास्त टाइम लागतो, एवढाच विषय. बाकी पैसा तर दोन्ही कमवू शकतात. सर, आपला टाइम फ्रेम थोडा चेंज होऊ शकेल का सर? 9 नंतर फ्री असतो मी, 9 नंतर तुम्ही तुमचा टाइम स्लॉट सांगून द्या, त्या टायमाला तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही फक्त तुमच्या आता सीट बुक केल्यानंतर तुम्हाला जर 7 ते 9 अवेलेबल नाहीये तर तुमचा जो सुटेबल टाइम आहे तो सांगून द्या, त्याच्यानुसार तुम्हाला अरेंजमेंट भेटून जाईल. येस येस, तो काय प्रॉब्लेम. ठीक आहे, पेमेंट करून टाका आणि तुमच्या तिथे सांगून द्या टाइम फ्रेमचा इश्यू आहे, तर तुम्हाला त्याच्यानुसार भेटून जाईल. सर किती पे करायचे आता? 3000 रुपीज आता पे करायचे सध्या फक्त 3000 करायचे. पूर्ण ट्रेनिंग घेतल्यानंतर 5000 करायचे. त्याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिस वगैरे सगळं कव्हर होतं सर. सगळं, काहीच दुसरं बघायची गरज नाही राहणार तुम्हाला. नंतर कोणता कोर्स करायची गरज नाही, कोणताच कोर्स करायची गरज नाही तुम्हाला. परफेक्ट. अच्छा, मग तेवढ्या 2 तासामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कव्हर होतात सर? सर 5 दिवस चालणार आहे सर, 5 दिवस चालणार आहे, 1 दिवस नाही चालणार. मंडे टू फ्रायडे 5 दिवस आहे. आपल्या 1 मंथच्या कोर्स विषयी बोलतोय मी. काय म्हणताय? एक महिन्याचा जो कोर्स आहे ना आपला, त्याविषयी बोलतोय मी. 1 महिन्यामध्ये आपल्या सगळ्या फंडामेंटल टेक्निकल आणि आपण ज्याला म्हणतो चार्ट रीडिंग वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील का? सगळं होतील सर, त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. 5 पूर्ण डिझाईन तशी केलेली आपण इझी पद्धतीने, तर अगदी आरामात होऊन जाईल तुमचं. अच्छा, कारण काय झालं, काही लोकांनी आता एक बेसिक कोर्स माझा ऑलरेडी झालेला आहे, परंतु टेक्निकल अनालिसिसची गरज पडतीये. मग माझ्या काही मित्रांनी टेक्निकल अनालिसिसचे कोर्स पण केले, तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये जर सगळं कव्हर होत असेल तर आपण इकडे मूव्ह करूया. तुम्हाला एकाच जागेवर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज पडणार नाही. तुम्हाला अल्टिमेटली माहिती काय करायचं, मार्केट कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळायला लागून जाईल. बस संपला विषय. येस. ओके, नक्कीच करून टाका तुम्ही आणि स्क्रीनशॉट शेअर करा. प्रदीप सर, ट्रेनिंगची लँग्वेज आपली मराठी राहील. आपण मराठीमध्ये वेबिनार घेतोय, ट्रेनिंग मराठीमध्ये होईल. अनिल सर ट्रेनिंग टायमिंग स्लॉट फिक्स राहील का? हो, 7 ते 9 राहील सर, फिक्स आहे. आणि त्या व्यतिरिक्त कोणाला दुसरं काही पाहिजे असेल तर तो टाइम तुम्ही सांगून द्या, त्या टाइमात दुसऱ्या पूर्ण टीम अवेलेबल होऊ शकते. पण 7 ते 9च्या आपली बॅच फिक्स आहे. बँक निफ्टी मध्ये काम करता येईल का? अहो सर, नक्कीच. बँक निफ्टी मध्ये आम्ही स्वतः काम करतो. बँक निफ्टी कम्युनिटी मध्ये आपण काम करतो, त्यातच काम करताच येईल. आणि बँक निफ्टी मध्ये जर इंट्राडे काम करतोय तर जवळजवळ 50% पेक्षा जास्त रिटर्न येतो आपल्या कॅपिटलवर. नेक्स्ट. पेमेंट केल्यानंतर स्क्रीनशॉट शेअर करायचे सर्वांनी. हो सर, ट्रेनिंगचे पूर्ण रेकॉर्डिंगचे व्हिडिओ भेटतील. जी काय ट्रेनिंग दिली जाणार आहे त्या ट्रेनिंगचे पूर्ण रेकॉर्डिंग व्हिडिओ भेटतील आणि ते कायम अटेंड करू ऐकू शकता तुम्ही. असं 5 दिवस 10 दिवस असं लिमिट नाहीये.
तुम्हाला लाईफ टाइम साठी ते व्हिडिओ भेटतील. बघा हे ऑनलाईन ट्रेनिंगचे रेकॉर्डिंग, जी काय ट्रेनिंग तुमची होणार आहे याचे पूर्ण रेकॉर्डिंग व्हिडिओ तुम्हाला भेटतील. नेक्स्ट, गुगल पे, फोन पे केल्यानंतर किंवा पेयू मनीचे तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर स्क्रीनशॉट शेअर करा, फक्त तेवढं करा. अजून कोणाला डाऊट? बोला सर, बोला सर. हे मीच्यामध्ये आपण 1000 रुपये भरून आपण केलेलं आहे सर. मला परत जर सेशन अटेंड करायचं तर होऊ शकेल ना? करू शकता तुम्ही. मग त्यासाठी फक्त नाव द्यावं लागेल सर मला? तुमचं नाव द्यायचं आणि तुमचं पॅकेज ऍक्टिव्ह करून ठेवून द्यायचं सर. फक्त जे काय तुमचं एक्सपायर झालं असेल ना, पॅकेज एक्सपायर झालं त्याला ऍक्टिव्ह करून घ्या. 2000 रुपीज लागतील आणि बसून जायचं तुम्हाला. बाकी पूर्ण महिनाभर सगळं प्रोसेस चालेल तुमची. ठीक आहे, म्हणजे ट्रेनिंगची कॉस्टिंग काहीच नाही. ट्रेनिंग जी तुम्हाला एक वेळेस तुम्ही ट्रेनिंग घेतली आहे, लाईफ टाइम मेंबरशिप मध्ये तुम्ही किती पण वेळेस ट्रेनिंगला बसू शकताय. ठीक आहे, फक्त तुमचे टूल ऍक्टिव्ह करून घ्या, बस तेवढं पेमेंट ट्रान्सफर करून द्या. याच नंबरला करा आणि त्याचे स्क्रीनशॉट शेअर करून द्या. तुमच्या मंडे साठीच्या बॅच मध्ये ऍड करून टाकतो मी तुम्हाला. थँक्यू. चालेल. नेक्स्ट, एवढी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्ही हे ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला परत ट्रेनिंगसाठी पैसे खर्च करायची गरज नाही पडणार कुठेच. आणि म्हणून मी बोलतो की पहिले 3000 रुपये, म्हणजे तुम्ही एवढं सॅटिस्फाईड राहाल की तरच तुम्ही बाकीचे पे करणार ना. तुमच्याकडे चॉईस आहे. बघा 5 दिवस ट्रेनिंग घेतली आणि तुम्हाला वाटलं की मला नाही आवडलं, तर तुम्हाला काय कोण पैसे पे करणार आहे का? म्हणजे मला माहिती आहे की पैसे पे करणारच आहे. सर उद्या पेमेंट इश्यू आहे. संदीप सर एक काम करा, 9820च्या नंबरला तुम्ही एक मेसेज टाका, ते तुमच्यासाठी बोलून घेते तुमच्याशी, किंवा त्या नंबरला फोन करा. सर याच पैशामध्ये ते टूल्स पण भेटणार ना आपल्याला? याच्यातच भेटेल सर, याच्यातच भेटेल. वेगळे पैसे द्यायची गरज नाही ट्रेनिंगसाठी. ते ट्रेनिंग घेतल्यानंतर महिनाभर सगळं याच्यातच भेटेल सगळं. ट्रेनिंग आणि टूल्स? हो सगळं एकत्र. आणि जर तो टूल्स म्हणजे जे सॉफ्टवेअर ते जर कंटिन्यू करायचं 2000 रुपये पर मंथ, किंवा मग मोठं पॅकेज पण आहे, 3 महिने 6 महिन्याचे पॅकेज घ्याल तर तुम्हाला 2000 पण लागणार. मग 1200-1300 रुपये लागतात पुढे. ते नंतर कमी होत जाईल तुम्हाला परत. ठीक आहे, पण मग मी कसं विचार करतो, ट्रेनिंग घेतली, महिनाभर पैसा कमवला, परत 2-4 महिने कंटिन्युअसली तुम्ही पैसे कमवला, तुम्ही सॅटिस्फाईड, ओके ठीक आहे बा, आता काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही दर महिना कंटिन्यू करू शकता. बघा मोठं पॅकेज घेऊ शकतात. अच्छा, ओके चालेल. ओके. संदीप सर तुमचं नाव संदीप सरच होतं का? संदीप गायकवाड. ओके ठीक आहे सर. त्या 98 नंबरवर फोन करा. येस सर करतो. फोन कर, 98च्या नंबरला फोन करून घ्या. तुम्हाला ते सांगून देतील पुढचे काय. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. ज्यांनी पेमेंट केलेलं आहे, पेमेंट करताय, त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करायचे, कारण की मेसेज येत आहेत पेमेंटचे, पण मग स्क्रीनशॉट पाठवल्यावर ते तुमचं तिथे अपडेट होईल. सर नाव पण टाका, व्हॉट्सअपला नाव पण टाका प्लीज. नेक्स्ट, लास्टला टिपर 4 कोणाचं आहे तुमच्यापैकी? कोणीतरी स्क्रीनशॉट शेअर केलेला आहे पण नाव टाकलेलं नाही त्यांनी सर. 95450 लास्टला 444 आहे. हो ट्रेनिंग आम्हीच घेणार आहे नक्कीच, त्याचं टेन्शन घेऊ नका. नेहा मॅडम ट्रेनिंग मीच घेईल. बोला.
नेक्स्ट. बंद करण्यासाठी फक्त तुमचे नंबर शेअर करून टाका, तुमचे बंद होऊन जातील. SMS कोणाला बंद करायचे असेल तर. नेक्स्ट. कोणाला काय डाऊट आहे का? नेक्स्ट. सुरेंद्र सर, तुमचा क्वेश्चन होता की इन्व्हेस्टमेंट मध्ये बिलीव्ह का करता. कारण काय, इन्व्हेस्टमेंट ऑलवेज सेफ आहे कम्पेअर टू ट्रेडिंग. ओके, 10x लिमिट भेटतं मान्य आहे, पण मग प्रॉपर नॉलेज नसल्यामुळे लोक काय करतात की छोटा छोटा प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करतात आणि लॉस होतो लोकांना. त्यामुळे मोस्टली लोक विषय करतात की बाबा आपलं जॉब आहे, सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत, पूर्ण वेळ मार्केटमध्ये आपण देऊ शकत नाहीये. तर त्या टायमाला इन्व्हेस्टमेंट मध्ये कोणीही पैसा कमवू शकतो. ज्याला थोडंसंही मार्केटचे बऱ्यापैकी नॉलेज, थोडंसंही, तरी तो पैसा कमवू शकतो. इंट्राडे मध्ये तेवढा माल भेटणं पण गरजेचं. 10x मार्जिन मान्य आहे, पण सपोज तुमच्याकडे 1 करोड रुपये आहे किंवा 10 करोड रुपये आहे, तर तेवढ्या सगळ्या अमाऊंटचा माल घ्यायचा, 100 करोडचा माल घ्यायचा, तर तेवढा माल भेटतच नाही ऍक्च्युली त्या पर्टिक्युलर 5-10-15 मिनिटात. तर त्यामुळे ती प्रोसेस लोक काय करतात की आपल्याकडे कमी कॅपिटल असेल आणि ते कॅपिटल आपल्याला तिथूनच जनरेट करायचं आहे. इंट्राडे ऑप्शन बेटर आहे.
पण तुमच्याकडे ऑलरेडी भरपूर कॅपिटल आहे आणि तुम्हाला सपोज दॅट एक्झाम्पल 1 करोड रुपये दर वर्षाला डबल पण झाले तरी खूप झाले ना, आणि तो एकदम सेफ असतो मार्ग, म्हणून लोक ते जास्त प्रिफर करतात, बाकी काही नाही सर, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला जर आवाज वाढवायचा असेल तर फक्त काय करा, तुमचं माईक अनम्यूट करा, बोलू शकता तुम्ही. इंट्राडेसाठी युजफुल आहे का? नक्कीच सर. इंट्राडे आपण काम करतो, दोन्ही सिस्टम आहे आपल्याकडे, इंट्राडे पण आणि पोझिशनल पण आहे, दोन्ही पद्धतीने आपल्याला काम करता येईल. इंट्राडे पण करता येईल आणि पोझिशनल पण काम करता येईल. इंट्राडेसाठी युजफुल आहे 101%. जसं मी रिलायन्सचं करून दाखवलं तुम्हाला, आज बसून उद्या काय होणार आहे अगदीच करता येतं आपल्याला. सुरेंद्र सर बोलू शकता तुम्ही, माईक अनम्यूट आहे तुमचा. सर आता जे लोक ट्रेनिंग फीस पे करतायत त्यांना लगेच ट्रेनिंगचे कोर्स मटेरियल पण भेटेल, काय बेसिक इन्फॉर्मेशन भेटेल, सगळ्या गोष्टी भेटतील. प्रदीप सर, ट्रेनिंगचं कोर्स मटेरियल भेटेल, व्हिडिओज भेटतील, सगळं भेटेल. वेन शुड वी स्टार्ट ट्रेडिंग इन ऑप्शन इन फ्युचर? डिपेंड करतं सर की कोण किती कधीपासून काम करतोय. ज्यापर्यंत ऑप्शन इन फ्युचरचं नॉलेज आलं तर कधी पण सुरू करू शकतो. पण मुद्दा हा आहे की मार्केटचं बेसिक तरी थोडंफार क्लिअर असायला पाहिजे, तरच तुम्ही सुरू करा. ज्यांना इक्विटीमध्ये कसं काम करते माहित नाही तर ते ऑप्शन फ्युचरमध्ये काम नाही करता येणार, तर ते कसं करायचं, काय करायचं, तीच गोष्ट सगळं ट्रेनिंगमध्ये आपण कव्हर करतो. सर डेट अँड टाइम ऑलरेडी इथं मी शेअर केलेला आहे, मी तुम्हाला परत शेअर करतो 1 मिनिटात. स्क्रीनशॉटवर येतोय. संध्याकाळी मंडे पासून 5 जुलै पासून ट्रेनिंग स्टार्ट होईल, 10 तारखेपर्यंत चालेल. रोज संध्याकाळी 7 ते 9, संध्याकाळी 7 to 9 आपल्याला हे कंटिन्यू करायचंय. ज्यांना ज्यांना पेमेंट करायचे ही डिटेल्स यूज करायचे. इंट्राडे मार्केट, इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केट, करन्सी, डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग सॉफ्टवेअर, डिलिव्हरी मार्केट. सतीश सर क्वेश्चन नाही कळला तुमचं, हे सगळं लिहिलं पण पुढे काय? फंडामेंटल अनालिसिस, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, पुढे काय? पण सर पुढे काय करायचं, तुम्ही विचारायचं काय नेमकं? हा, एवढ्या सगळीकडे, एवढ्या सगळ्या सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता, एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. हो, पूर्ण ट्रेनिंग राहील सर, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग राहील. जेवढं पण तुम्ही आता लिहून पाठवलंय, जसं इंट्राडे, करन्सी वगैरे, ही सगळं एकत्रच होतं, या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रेनिंग राहील. सतीश सर, इक्विटी पासून, कमोडिटी पासून, करन्सी पासून, त्यांचे फ्युचर ऑप्शन वगैरे कुठं काम करायचे, कसं करायचं, इंट्राडे करायचे, पोझिशन करायचे, लॉंग टर्म करायचे, या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग एकाच याच्यात इन्क्लूड राहील. गणेश सर स्क्रीनशॉट शेअर करून द्या प्लीज. ते 98च्या नंबरला शेअर केला तरी चालेल किंवा 90च्या, कोणत्याही नंबरला शेअर करा. आणि जसं तुम्ही पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्हाला ट्रेनिंगचं मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी आताच भेटतील. म्हणजे आता 1-2 दिवसात तुम्ही गो थ्रू करायचे असेल तर गो थ्रू पण करू शकतायत आणि मंडे पासून पूर्ण ट्रेनिंग डिटेल पण भेटेल.
सर आता 3000 रुपीज पे करायचे सर आपल्याला. सतीश सोनवणे सर, 3000 रुपीज आता पे करायचे. टोटल ट्रेनिंगची फीस 10,000 होती, पण जे आता स्पॉट रजिस्ट्रेशन करतील त्यांना 20% डिस्काउंट भेटणार आहे. पण त्यात पण आपण काय बोलतो की 8,000 रुपीज लगेच पे न करता पहिले 3,000 रुपीज पे करा, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग आवडल्यानंतर तुम्हाला वाटते की या सिस्टमनुसार खरोखर प्रॉफिट बनणारच आहे आपला, तर पुढच्या सॅटर्डेला रिमेनिंग 5,000 रुपीज पे करायचे. तर आता फक्त 3,000 रुपीज पे करून तुम्हाला ट्रेनिंगसाठी रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट. आणि पेमेंट केलं त्यांनी फक्त स्क्रीनशॉट शेअर करा. 98 किंवा या दोन्ही पैकी कोणत्याही नंबरला शेअर केलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. गणेश सर, तुमचा स्क्रीनशॉट भेटलेला आहे. सर आयडी पासवर्ड कधी मिळेल? सर ट्रेनिंग झाल्यानंतर आयडी पासवर्ड भेटेल. कारण की ज्यापर्यंत तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग नाही ते वापरता येणार नाही, तर तुमच्या अन्य 1 महिना जो भेटणार आहे तो ते तुमचे 5-6 दिवस वाया नको जायला. ऍटलीस्ट 2-3 सेशन होऊ द्या. बुधवार नंतर तुम्हाला आयडी पासवर्ड भेटू शकतो. थोडंसं जरी बेसिक तुम्हाला एकदा माहिती पडायला लागलं का मग ती सुरुवात करेल. तर बुधवारी वगैरे आपण त्याच्यावर डिस्कस करूया, ते पण भेटतील. आणि जे आता पे करतील त्यांनाच डिस्काउंट राहणार हे लक्षात घ्या. नाही तर काय होतं नंतर, सर मी नंतर पे करत होतो मग झालं वगैरे वगैरे, ते नका करू. स्पॉट डिस्काउंट म्हणजे स्पॉट डिस्काउंट की हा जो सेशन चालू आहे 1 वाजेच्या अगोदर संपेल, तर त्याच्या अगोदर पेमेंट केला त्यांना 20% डिस्काउंट भेटेल. अदरवाईज बाकीच्यांना 10,000 रुपीज ट्रेनिंगची फीज राहील. नेक्स्ट क्वेश्चन.
सर सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला ऑप्शनमध्ये कुठं ट्रेड आहेत, कोणता स्ट्राईक प्राईसचा कॉलचा रेट सपोज दॅट, किंवा कोणतं स्ट्राईक प्राईसचा पुटचा रेट वाढणार आहे, कमी होणार आहे, कोणते सपोज दॅट एखादा आपण बघतो ना की एक्सपायरीच्या दिवशी एखादा स्टॉक एखादे स्क्रिप्ट असते सपोज जे 2 रुपये चालू आहे आणि सडनली मार्केट मुवमेंट येते ते 40 रुपये होऊन जाते. हे कसं ओळखायचं, कसं शोधायचं, ह्या गोष्टी येतील तुम्हाला नक्कीच. ऑप्शनमध्ये पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचा बाय पॉईंट कधी येतोय, सेल पॉईंट कसं येतोय ते पण तुम्हाला शोधता येईल. ऑप्शन पूर्ण स्ट्रॅटेजी वर्क करता येईल तुम्हाला. ऑप्शन पूर्ण म्हणजे कॉल पुट ऑप्शनमध्ये काम करता येईल 101%. सर एक वेळेस ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही फ्युचरमध्ये, ऑप्शनमध्ये, इक्विटी कॅशमध्ये सगळीकडे ट्रेड भेटतील तुम्हाला, तो काही प्रॉब्लेम नाही. संदीप सर, पाच दिवसाची ट्रेनिंग झाली का तो जो टेलिग्राम चॅनल मी तुम्हाला दाखवला आहे तो चॅनल डायरेक्टली तुम्हाला ऍक्सेस होईल पुढच्या मंडे पासून. त्याच्यानुसार ऑप्शन मध्ये कसं ट्रेड घ्यायचा, फ्युचर मध्ये कसं घ्यायचा, इक्विटी कॅशला कसं घ्यायचं, या गोष्टी पण तुम्हाला पूर्ण ट्रेनिंग मध्ये शिकवल्या जातील. नेक्स्ट, ओके सर, ओके, थँक्यू सो मच. स्क्रीनशॉट शेअर करून टाका सर फक्त, संदीप सर. ठीक आहे, आपण सेशन एंड करतोय. तरी सुद्धा ज्यांनी पण पेमेंट करायचं ते एक पुढच्या 1 वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात. बाकीच्यांनी जेवढे पण करतायत 1 वाजेपर्यंत सेशन असं चालेल. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकतायत. आणि मी सध्या जस्ट ऑफलाईन जातोय. ओके, थँक्यू सो मच, तुम्ही सर्वांनी सेमिनार अटेंड केलं त्याबद्दल. ठीक आहे, थँक्यू सो मच.